सर्वप्रथम महाराजांचं स्मरण करूया, त्यांना आवाहन करूया की तुम्ही या गुरुचरित्राच्या चिंतनाला आपण आवर्जून उपस्थित राहावं आणि तुम्ही श्रोते होऊन या चिंतनाचं श्रवण करावं. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिठले महाराज, सद्गुरु परमपूज्य दादासाहेब आणि तुम्हा सर्वांचे श्रद्धेस्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपण सर्व सेवेकरांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित आपण सर्व सेवेकरी बंधू भगिनींनो, गेल्या 3 दिवसापासून हे नृसिंह सरस्वती आख्यान आपण अतिशय लक्षपूर्वक ऐकत आहात, तल्लीन होत आहात. महाराजांची लीला किंवा महाराजांचं रूपच असं आहे की ज्यांनी कोणी त्यांच्याकडे पाहावं तो देहभान हरपून जावं आणि त्यांचं वर्णन ऐकताना आपण आपले सुद्धा राहत नाही. हीच तर त्यांची महती आहे आणि हीच महती अध्यायगणिक वाढत जाणार आहे आणि या महतीच्या माध्यमातून आपण अधिकाधिक महाराजांच्या जवळ जाणार आहोत. तर बऱ्याच अंशी कदाचित काही जणांना असंही वाटेल की तो नामधारक म्हणजे कदाचित आपणच आहोत का काय, कारण त्याची जी काही अवस्था झाली आहे की तो प्रपंचामध्ये इतका व्यथित झालेला आहे त्याच्या प्रश्नांनी, त्याच्या समस्यांनी, आणि नको नको झालंय त्याला जीवन. आणि म्हणून आता महाराज मी तुमच्याकडे येतो आहे, तुम्ही मला दर्शन द्या आणि या प्रश्नातून सोडवा, अन्यथा मी माझा जीवाचा त्याग करून येईल, अशा आविर्भावातून तो निघालेला व्यक्ती. त्याच्यानंतर गुरूंची भेट होणं, गुरूंचं मार्गदर्शन लाभणं आणि ते झाल्यानंतर त्याच्यातल्या मलिनता जी त्याच्या विचारांमधली आहे ती सगळी मलिनता दूर होते आणि मलिनता दूर झाल्यानंतर आता त्याला गुरूंच्या लीलांची, गुरूंचे चरित्र ऐकण्याची उत्सुकता वाढलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने मागच्या अध्यायामध्ये त्यांनी ते सांगितलं की आता मला राहवत नाही आणि तुम्ही मला पुढचं जे गुरु महाराजांचं किंवा दत्त महाराजांचं रूप आहे याचं वर्णन करावं की ते कसे अवतरित झाले, त्यांचा कुठला आविष्कार आहे, त्याची हिस्ट्री काय. आणि ते सांगत असताना त्यांनी विनंती अशी केली आहे, गुरुचरित्र अध्याय 4, ऐशी शिष्याची विनंती ऐकून सिद्ध काय बोलती, साधू साधू तुझी भक्ती प्रीती पावो गुरुचरणी. आता हे जे त्या नामधारकाने, आता तो नामधारक राहिलेला नाही, आता तो सिद्ध मुनींचा शिष्य झालाय आणि त्या शिष्याची ही जी विनंती आहे की मला आता हे गुरुचरित्र ऐकायचं आहे आणि हा अत्रि अनुसूयाच्या पोटी झालेला महाराजांचा जन्म हा कसा आहे याचा इतिहास मला ऐकण्यामध्ये गोडी आहे. म्हणून त्यांची ती विनंती ऐकल्यानंतर सिद्ध मुनी जे आहेत ते त्याला असं म्हणतात, साधू 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 तुझी भक्ती प्रीती पाव गुरुचरणे, की तुझी ही जी भक्ती आहे की जे तुझ्या गुरुचरणांची तुला आता ओढ लागलेली आहे ती खूप छान आहे किंवा उत्तम आहे. ऐक शिष्या चूडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवत असे तुझ्या प्रश्नी आदि मध्यावसानक. तर हा जो आदि मध्यावसानक हा जो शब्द आहे हा प्राकृत भाषेमधला किंवा जी काही प्रचलित त्यावेळची भाषा आहे त्या प्रचलित भाषेनुसार तो रचला गेलेला आहे. तर आदि मध्यावसानक म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर ते सिद्ध मुनी त्या नामधारकाला असं म्हणतायत की अरे तुझी जी तू विनंती मला केली आहे त्याच्यामुळे मला खूप आनंद झालाय आणि मला आता सगळी महाराजांची जी स्टोरी आहे, जे इतिहास आहे तो सगळा सुरुवातीपासून शेवटपर्यंत आता आठवायला लागलेला आहे. प्रश्न केला बर्वानिका सांगेन तुझं विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासून. तू अतिशय सुंदर असा प्रश्न केलेला आहे. बर्वा म्हणजे चांगला, अतिशय चांगला प्रश्न केलाय. सांगेन तुझं विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्तीपासून, की हे अत्रि मुनी कोण आहेत,
त्यांची अगदी सृष्टीच्या उत्पत्तीपासूनचा सगळा इतिहास आता मी तुला सांगत आहे. बघा ते आता सिद्धमुनी जे आहेत ते पण आपल्याला तेच सांगतायत, की जो शिष्य आहे किंवा जो ऐकणारा आहे, हा जो प्रश्न विचारतो त्याच्यामुळे त्या सिद्धमुनींना आनंद झालेला आहे. तसंच ज्यावेळेला श्रोता वर्ग जो आहे, हा श्रोत्यामधून त्या अनुषंगाने प्रश्न विचारले जातात. त्यावेळेला जो सांगणारा वक्ता आहे, त्याला सुद्धा तितकाच आनंद होतो आणि आणखीन काय-काय सांगू अशा प्रकारे त्यांना ती उत्कंठा आणखीन वाढत जाते. तसंच या सिद्धमुनींचं झालंय, की कोणीतरी एक असा शिष्य भेटलाय, जसं त्यांनी मागच्या अध्यायात म्हणलं, की मी एवढ्या अनेक ठिकाणी भ्रमंती आज अनेक वर्ष करत आहे. पण प्रत्येकाने माझ्याकडे वेगवेगळ्या व्याधी, समस्या, इच्छा, आकांक्षा या मांडल्या. पण तू एकमेव मला असा भेटलास, जो गुरूंचं चरित्र ऐकायची अशी इच्छा धरून बसलेला आहेस. आणि त्यामुळे असा एखादा शिष्य मिळणं, हे गुरूंसाठी खूप छान गोष्ट आहे, की ज्याला खरंच गुरूंच्या विषयी आकर्षण आहे. त्याला बाकी कुठल्याही गोष्टींमध्ये रस नाही. आणि म्हणून ते सिद्धमुनी सुद्धा आता सांगायला तयार झाले. आता खरं तर ही आजच्या अध्यायातली जी गोष्ट आहे, ती आपल्या सगळ्यांना परिचित आहे, की अत्री मुनी कोण आहेत? मग ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली? ती अगदी 3 ओव्यांमध्ये या अध्यायामध्ये सांगितलं. त्या ओव्या बघूया आणि नंतर या अध्यायाचं गोष्ट आणि त्यानंतर सारही बघूया. उदक आपो नारायण आपण, सर्वाठाई वास पूर्ण, बुद्धी संभवे प्रपंच गुण, अंड निर्मिले हिरण्यगर्भ. तेची ब्रह्मांड नाम झाले, रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले, हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. तेची ब्रह्मांड देखा, फुटोनी शकले झाली द्वैका, एक आकाश एक भूमिका, होऊनी ठेले शकली दोन्ही. जे साधारणतः पहिल्या एकच आदिनारायण हे एकमेव होते. ज्या संपूर्ण सृष्टीवर आपण मागच्या अध्यायात ते बघितलं, की सगळीकडे प्रलय झाला होता आणि भगवान विष्णू जे आहेत, ते वटपत्राच्या वरती, वडाच्या पानावरती अतिशय शांत मुद्रेने निद्रा करत आहेत आणि अशा वेळेला त्यांना चेतना येते किंवा जाग येते, की आता पुन्हा नव्याने सृष्टी निर्मिती करायला पाहिजे. आणि मग ते सगळ्यात पहिलं ब्रह्मदेवाचं जे काही रूप आहे ते निर्माण करतात आणि ब्रह्मदेव मग या संपूर्ण सृष्टीची रचना करतो. आता ही सृष्टीची रचना करताना सगळ्यात पहिला जो बनवलाय तो हिरण्यगर्भ. म्हणजे एक जसं आजकाल बिग बँग थिअरी जे सध्याच रिसर्च चालू आहे अनेक वर्षांपासून, की या सृष्टीची निर्मिती कशी झाली. मग एक मोठा स्फोट झालेला आहे आणि या स्फोटातून याची निर्मिती झाली असेल. मग तो गॉड पार्टिकल हे जे सगळं संशोधन चालू आहे, हेच आपल्याला हे गुरुचरित्र सांगतं, की तो हिरण्यगर्भ जो आहे, तो एकमेव होता. नंतर तिथे मोठा स्फोट झाला आणि त्या एकाचे 2 तुकडे झाले. त्याची ब्रह्मांड रेखा फुटोनी शकले झाली देका. शकले म्हणजे वरचं कवच. त्याचे 2 तुकडे झाले. एक आकाश, एक भूमिका. एक आकाश झालं आणि एक भूमी झाली. ब्रह्मा तेथे उपजोन रचिली 14 ही भुवने, दाही दिशा मानस वचन, काळ काम क्रोधादी सकळ. की हा ब्रह्मदेव तिथे आला. मग त्या ब्रह्मदेवानी 14 भुवन जे आहेत. भुवन म्हणजे जागा. जसं मर्त्यलोक हे एक भुवन आहे. स्वर्गलोक हे एक भुवन आहे. असे 14 प्रकारचे म्हणजे 7 प्रकारचे पाताळ आहेत. स्वर्गामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्याला एकच माहिती असतो स्वर्ग. पण त्या स्वर्गामध्ये सुद्धा प्रकार आहेत आणि ह्या दोन्हींच्या मध्ये जर काही आहे, तर ते आहे मृत्यूलोक किंवा आपली पृथ्वी. तर या ठिकाणी अशा प्रकारचे 14 भुवनांची त्यांनी रचना केली. आणि 10 देशांची रचना केली. नंतर काळ, काम, क्रोध म्हणजे टाइम झोन जो आहे, जसं आपण 3 डायमेन्शन म्हणतो, त्याच्यानंतर 4 डायमेन्शन म्हणजे टाईम. तर हा टाईम झोन जो आहे, हा सुद्धा त्यांनी त्यावेळेला तयार केला. काळ हा निर्माण झाला आणि या काळाच्या ओघामध्ये ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी बांधल्या गेल्या. पुढे सृष्टी रचावयाशी, सप्तपुत्र उपजवी मानसी, नामे सांगेन पर्यसी, 7 जण ब्रह्मपुत्र. मग आता हे सगळं झालं, स्थावर जंगम सगळं बनवून झालं. आता मूळ सृष्टी म्हणजे सजीव सृष्टीची निर्मिती करायची आहे. मग त्याची सुरुवात जी आहे, काल आपण बघितलं, की स्वेदज आहे, अंडज आहे, जारज आहे आणि उद्भिज या 4 कॅटेगरीज मध्ये त्यांनी निर्माण केली. त्यातले जे जारज आहेत, ते 4 मुख्य सजीव जे आहेत, 7 मानव जे आहेत, ते त्यांनी तयार केले, ज्यांना आपण सप्तऋषी असं म्हणतो. आपण आकाशामध्ये जरी बघितलं, तर सप्तऋषींचे आपल्याला तारा किंवा पुंजका जो आहे, तो आपल्याला आकाशामध्ये पाहायला मिळतो. ही 7 जणांची निर्मिती झाली, ज्याला ब्रह्माचे पुत्र म्हणजे ब्रह्मदेवाची मुलं, की ज्यांनी त्यांची निर्मिती केली असं म्हटलं जातं. त्यांची नावं त्या ठिकाणी सांगितली: मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, क्रतू आणि वसिष्ठ. असे 7 ते पुत्र झाले. आता हा 7 पुत्रांमधला एक जे होते ते म्हणजे अत्री ऋषी आणि ह्या अत्री ऋषींची भार्या जी आहे म्हणजे पत्नी जी आहे ती म्हणजे अनसूया. आता ही अनसूया ह्याच्या उच्चारामध्ये आपण बऱ्याच जणांना आपल्या
उच्चार भ्रष्टता होते की अनुसूया, अनुसया असे वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे आपण उच्चार करतो. पण मूळ शब्द अनसूया, की जिच्या मनामध्ये असूया नाही अशी अनसूया असा तो मूळ शब्द आहे. त्यामुळे आपण जेव्हा दत्त महाराजांची सकाळची आरती जी म्हणतो त्याच्यामध्ये पण आपण उच्चार स्पष्ट करायला हवा. अनुसूया असा शब्द नाहीये, अनसूया असा तो शब्द आहे. तर ही अत्री ऋषींची भार्या अनसूया माता आणि या दोघांचं व्यवस्थित प्रापंचिक जीवन चालू होतं. आजही जर आपण उत्तरांचलला जर गेला म्हणजे हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला अनसूया मातेचं मंदिर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. अतिशय रम्य आहे आणि येणाऱ्या दत्त जयंतीला जो असतो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तिथं प्रचंड मोठी यात्रा भरते. त्यामुळे आपण जर कधी त्या ठिकाणी गेला तर जरूर ते अनसूया मातेचं मंदिर आपण पाहू शकता किंवा तो आता आपल्या काळातलं मंदिर त्यावेळेचा तो आश्रम. तर तसा अत्री ऋषींचाही आश्रम त्या ठिकाणापासून जवळच आहे. तर तोही आपल्याला पाहता येऊ शकतो. आणि ह्या अत्री अनुसूयेचं जे प्रापंचिक जीवन चालत असताना अनुसूया माता जी आहे ही पतीची अगदी सेवा करणारी, पती जे म्हणेल त्याची आज्ञाधारक असं आपण म्हणूया, की पतीच्या सेवेमध्येच रममान राहणारी अशी ती अनसूया माता होती. आणि तेवढीच ते तपस्वी होत्या त्या. त्यांचं तेवढं ज्ञान, तेवढी तपश्चर्या तीही तेवढीच त्यांची महान होती. आणि ह्या सगळ्यांनी त्यांचं तपोबल इतकं जास्ती होतं, की ज्यावेळेला देवता ज्या आहेत, या देवता ज्यावेळेला आकाशमार्गे भ्रमण करायच्या, त्यावेळेला त्या आश्रमाच्या ठिकाणावरनं जाताना त्यांना दाह व्हायचा, त्यांना त्रास व्हायचा. आणि त्याचा त्यांना त्रास व्हायला लागला, की आपण या मार्गाने जातोय तर या अनुसूया मातेचं इतकं तपोबळ आहे, की आपण ह्या मार्गाने जाऊ सुद्धा शकत नाही. जसं बर्मुडा ट्रायंगल, की तो जी काही तिथली सांगणं आहे, की त्या बर्मुडा ट्रायंगलवरनं कुठलाही एखादं वाहन किंवा जे काही विमान असेल तर त्या ठिकाणावरनं जात नाही. असो तर तसं त्या अनसूया मातेच्या आश्रमाच्या ठिकाणी देवतांना त्याचा भास व्हायचा किंवा त्याची जाणीव व्हायची. मग त्यांनी सगळ्यांनी मिळून हे गाऱ्हाणं जे आहे ते भगवंताकडे मांडलं, की हे असंच जर चाललं तर तिने जर कोणाला त्या अनसूया मातेने जर कोणाला आशीर्वाद दिला, वर दिला, तर तो इंद्र दरबारी येऊन इंद्रपद जे आहे ते आमच्याकडनं हिसकावून घेईल. तर तुम्ही काहीतरी ह्या सृष्टीचं चलनवलन जे आहे ते व्यवस्थित राहावं यासाठी तुम्ही काहीतरी मध्यस्थी करावी. आणि म्हणून मग ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्रिदेव जे आहेत यांच्यामध्ये असं ठरतं, की आपण ह्या सती मातेचं व्रतभंग करूया. पातिव्रत्य जे व्रत आहे किंवा पातिव्रत्यतेची जी एकनिष्ठपणा आहे, तो एकनिष्ठपणा आपण भंग करूया. जेणेकरून एकदा तो भंग झाला, की मग तिचं तपोबळ सुद्धा कमी होऊन जाईल. आणि म्हणून ते तीनही देव जे आहेत ते त्या ठिकाणी येतात. अभ्यागत असा त्याच्यामध्ये शब्द आहे. अभ्यागत म्हणजे पाहुणे. तर ऋषींच्या वेशामध्ये ते पाहुण्याच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी येतात आणि ते म्हणतात, "ओम भवती भिक्षां देहि", की हे अनुसूये माते, की तुझी आम्ही ख्याती दूर-दूरपर्यंत ऐकलेली आहे, की तू येणाऱ्या पाहुण्यांना किंवा जे कोणी अतिथी म्हणून येतात त्यांना विनमुख परत पाठवत नाही. म्हणजे त्यांची इच्छा मोडून त्यांना काही न खायला देता तू काही परत पाठवत नाही आणि आम्ही ह्या एका ख्यातीमुळे आम्ही फार लांबून आलेलो आहोत. पण त्याचं वर्णन सुद्धा त्यांनी छान केलेलं आहे, की अनसूया मातेचं सौंदर्य, तिचे सौंदर्य लक्षणं वर्णू शके ऐसा कोण, जिचा पुत्र चंद्र आपण, तिचे रूप केवी सांगू. म्हणजे त्या अनसूया माता ज्या आहेत त्या दिसायलाही एवढ्या सुंदर होत्या, की त्यांचं वर्णन शब्दात करणं हे अशक्य आहे. असं त्या सिद्धमुनी त्यांचं सांगतायत वर्णन, की एवढं त्यांचं सौंदर्य आहे. आणि हे जे 3 ऋषी त्या ठिकाणी आले, त्यांनी अनसूया मातेला ती मागणी केली. माता म्हटली, "हरकत नाही, तुम्ही येऊन बसा." आणि ती म्हणली, "बसा किंवा तुम्ही स्नान करून या, तोपर्यंत मी पानं घेते वाढायला." तर ते अर्थात परीक्षा घ्यायला आलेले त्यामुळे त्यांना माहिती आहे अत्री ऋषी जे आहेत ते माध्यान्ह संध्येसाठी गेलेले आहेत. ते यायच्या आत आपल्याला हा सगळा कार्यक्रम उरकायचा आहे. आणि म्हणून ते म्हणले, की "नाही, आम्ही स्नान संध्या सगळं करून आलेलो आहोत. आम्हाला घाई लागली, प्रचंड भूक लागली आहे. तर कृपया तुम्ही आम्हाला जेवण वाढावं." तर अनसूया माते म्हणते, "ठीक आहे, तुम्ही बसा सगळे जेवायला, मी पानं वाढायला घेते." आणि ती पानं वाढायला येते माता. आणि ती पानं वाढायला लागत असताना ते सगळं घेऊन येते साहित्य. तर त्यावेळेला हे तीनही जे ऋषी रूपात आलेले देव आहेत, हे तिला असं म्हणतात, की "एवढं आम्ही लांबून आलेलो आहोत आणि तुम्ही इच्छा वरदान देता किंवा जे मागेल ते देता तुम्ही, अशी तुमची ख्याती आहे. तर आमची याची इच्छा आहे, की तुम्ही नग्न होऊन आम्हाला वाढावं, म्हणजे विवस्त्र होऊन तुमची सगळी अंगावरची वस्त्र जी आहेत, ती वस्त्र फेडून आम्हाला तुम्ही वाढावं." आता हा खूप जणांच्या मनातला प्रश्न आहे, की साक्षात भगवंत आहे, ब्रह्मा, विष्णू, महेश आणि ते एखाद्या स्त्रीविषयी अशी मागणी कशी करू शकतात? म्हणजे हे कुठल्या लेव्हलचं योग्यता आहे त्याची? तर त्याचा आपण थोडासा अर्थ नंतर समजून घेऊ. पण आता पहिली ही गोष्ट समजून घेऊ.
आणि म्हणून ते त्या मातेला अशी विनवणी करतात की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला हे वाढावं. कारण विवस्त्र जेव्हा होणार आहे त्यावेळेला तिचं पातिव्रत्य जे व्रत आहे किंवा ती जे तपोबल आहे ते नक्की कमी होणार आहे आणि म्हणून तशी ती कंडिशन टाकली. आता ही अशी कंडिशन टाकल्यानंतर मातेला शंका आली की अशी जी काही कंडिशन आहे ही सामान्य कोणी जो काही अतिथी आहे तो नक्कीच करणार नाही. तर हे कोणतरी वेगळे असले पाहिजेत. आता हे गुरुचरित्रात सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे, की हे वेगळे म्हणजे त्याला कारणिक असा शब्द लिहिलेला आहे, की हे कारणिक असू शकतात. कारणिक याचा अर्थ, की माझ्या तपाची किंवा माझी परीक्षा घेण्याच्या, माझ्या सत्वाची परीक्षा घेण्यासाठी आलेले कोणीतरी एक विशिष्ट कोणी असू शकतात. आणि मग मातेला हे समजल्यानंतर अंदाज येतो, की साधारणतः हे अशा स्वरूपाचं कदाचित असू शकतं आणि मग ती आतमध्ये स्वयंपाकघरामध्ये जाते आणि पतीचं स्मरण करते. कारण तिचं तपोबल तेवढं आहे, की त्या ज्या काही म्हणतील त्या पद्धतीनं त्या गोष्टी घडतील आणि ती मनातल्या मनात पतीचं स्मरण करते, की माझ्या मनामध्ये कुठलाही द्वैत भाव नाही. माझ्या मनामध्ये पूर्णतः पावित्र्य आहे आणि मी माझ्या पतीशी एकनिष्ठ आहे. आणि हे जर सत्य असेल, तर ही जी बाहेर जे कोणी आलेले आहेत सत्वाची परीक्षा घ्यायला, ही त्या ठिकाणी बालकं व्हावीत. असा ती मनोमन संकल्प करते आणि वस्त्र फेडते आणि बाहेर ते साहित्य जे आहे स्वयंपाकाचं ते घेऊन येते आणि घेऊन आल्या क्षणी समोर पाहते तर ती समोर 3 बाळकं झालेली असतात. आणि ते पाहिल्यानंतर ते लहान बाळ असल्यामुळे ती रडायला लागतात. ते रडायला लागल्यानंतर माता पुन्हा आत जाते, पुन्हा वस्त्र नेसून येते आणि बाहेर येते आणि त्या बाळांना पाहिल्यानंतर तिला पाना फुटतो आणि मग स्तनपान त्या तिन्ही बाळांना ती पाजवते. त्यावेळेत अत्री ऋषी त्या ठिकाणी येतात. त्यांना बाहेरून आवाज येतो, की अंगाई गीताचा आवाज आहे. आणि त्यांना आश्चर्य वाटतं, की अंगाई गीताचा आवाज आपल्या घरातनं कसा काय येतोय? आणि बाळांच्या रडण्याचाही आवाज येतोय. म्हणून त्या आश्चर्याने थोडेसे वेगाने त्या अत्री ऋषी आश्रमामध्ये प्रवेश करतात आणि पाहतात तर माता अनसूया जी आहे त्या तिन्ही बाळांना अंगाई गीत गात असते. आणि मग अत्री ऋषी विचारतात, हे 3 बाळ कोण? कुठून आलेत? काय? मग माता अनसूया जी आहे ती पूर्ण त्यांना कथा सांगते, की असं-असं घडलेलं आहे. अत्री ऋषी अर्थात सप्तर्षी आहे तेवढं त्यांचं सामर्थ्य आहे. त्या सामर्थ्याने ते पाहतात आणि ते म्हणतात, हे 3 बाळं जी आहेत ही साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश हेच आहेत आणि असं ज्यावेळेला ते त्यांची ओळख परिचय करून देतात, त्यावेळेला ही तिन्ही बाळकं मूळ रूपामध्ये त्या ठिकाणी येतात आणि त्या मातेची विनवणी करतात, की आम्ही अशा प्रकारे तुमच्याकडे आलो होतो, पण सत्वाची परीक्षा घेण्यासाठी आलो होतो. आणि म्हणून ते म्हणतात, की आम्ही तुझ्या या पातिव्रत्यावरती प्रसन्न झालेलो आहे. तर तुला काय पाहिजे ते माग. तर अनुसया माता म्हणते, "मला काहीच नकोय." जसं त्या संदीपकाने केलं, की "मला काहीच नकोय. मला जे हवंय ते माझे गुरु देतात." तसं अनुसया माता म्हणली, "मला जे पाहिजे ते माझे पती देतात." म्हणून ती पतींना विचारते, की "काय मागायचं तुम्ही मागा." तर अत्री ऋषी म्हणतात, की "तुझ्या पातिव्रत्य तपोबलाने हे त्रिदेव जे आहेत, हे बालकं झालेली आहेत. त्यामुळे तूच त्यांना काय मागायचं ते माग." आणि म्हणून ती म्हणते, की "ठीक आहे, तुम्ही माझे बाळ स्वरूपातच इथे झालेले आहात, तर तुम्हीच माझी मुलं व्हावीत असे." अशी इच्छा ती व्यक्त करते आणि ते त्रिदेव त्या ठिकाणी प्रसन्नतेने तिला आशीर्वाद देतात. अशी साधारणतः ही गोष्ट आहे. आणि मग ते थोड्या दिवस तिथे राहतात ती बाळं आणि मग जो चंद्र आणि दुर्वासा जे आहेत, हे दोघेही मातेला अशी विनंती करतात, की आम्हाला आमच्या ठिकाणी जायला पाहिजे. चंद्र म्हणतो, "मला चंद्रलोकात जायला पाहिजे, अन्यथा हे सृष्टीचं चलन-वलन राहून जाईल." जसं आपण आज त्रिपुरी पौर्णिमा म्हणून साजरी करतोय. उद्या कार्तिक स्वामींचं दर्शन आपल्याला घ्यायचं आहे. हे सगळं ह्या चंद्राच्या गतीवरतीच चालू आहे. म्हणून तो चंद्र जो आहे तो अनसुया मातेला विनंती करतो, की मला चंद्रलोकात जाणं भाग आहे. त्यामुळे मला तुम्ही आज्ञा द्या. दुर्वास म्हणतो, "आम्ही तपस्वी माणसं आहेत. आम्ही प्रपंचामध्ये काही अडकू शकत नाही. त्यावेळेला तुम्ही आम्हाला आज्ञा द्या, की आम्ही आमच्या तपासाठी जावं म्हणून. पण तुमच्यासाठी म्हणून हा दत्त जो आहे, हा मधला जो आहे, जे विष्णूंचं रूप आहे, तो तुमच्या इथे तुमचा मुलगा म्हणून राहील." तर त्या मातेची आज्ञा घेऊन ते दोघंही आपापल्या ठिकाणी निघून जातात. अशा प्रकारे ही तिसऱ्या अध्यायातली ही गोष्ट जी आहे ती या ठिकाणी संपन्न होते. त्याच्यामध्ये असं म्हटलंय, "त्रयमूर्ती तोची जाण दत्त, सर्व विष्णुमयम जगत, राहील धरुनी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय." की दुर्वास आणि चंद्र जे आहे ते मातेला असं सांगतात, की हा जो विष्णू आहे, दत्त जो आहे मधलं, तर तो विष्णू रूप जे आहे त्या विष्णू रूपामध्येच आम्ही आहोत, असं तू समज. त्रयमूर्ती तोची जाण दत्त. हे त्रिमूर्ती जे आहेत, तेच दत्त स्वरूपात आहेत असं तू जाण. सर्वं विष्णुमयं जगत, की हे संपूर्ण विश्व जे आहे, हे विष्णू रूपानेच भरलेलं आहे. विष्णूंच्या पलीकडे या जगामध्ये काहीही नाही. संत तुकाराम महाराजांनी याच्यावरती अभंग लिहिलेला आहे, सर्व विष्णुमयं जगत म्हणून, की संपूर्ण सृष्टी जी आहे, निर्जीव आहे, सजीव आहे, सगळ्या प्रकारची जी सृष्टी आहे, ती म्हणजे विष्णूंचंच रूप आहे. राहील धरुनी तुमचे चित्त, श्री विष्णुमूर्ती दत्तात्रय.
आणि दत्तात्रेय हे शब्द का त्यांना नाव पडलं, तर अत्रेय म्हणजे अत्री ऋषींचा मुलगा म्हणून अत्रेय, आणि दत्त म्हणजे देणारा, की ह्या देवांच्या सगळ्या डावपेचामुळे ह्यांचा आविष्कार झाला म्हणून देवांनी दिला म्हणून तो दत्त. असं ते दत्त अधिक अत्रेय, दत्तात्रेय असं त्यांचं ते नावाची निर्मिती झाली. आता ही एक गोष्ट झाली आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे, की या अनुसया मातेचं पातिव्रत्याचं एवढं पाहून बायकांकडे जेलसी फार राहते. कोणाचं चांगलं झालेलं कोणालाही कुठल्याही बाईला आवडत नाही, की तिचं चांगलं झालं मग एकतर तिचं तरी कमी करा नाहीतर माझं तरी वाढवा. असा साधारणतः बालहट्ट किंवा स्त्रीहट्ट जो आहे, ही प्रत्येक स्त्री करत राहते. तर ह्या अनसूया मातेची ही सगळी तपश्चर्या, तिचं पातिव्रत्य धर्म पाहून 3 ज्या देवी आहेत, सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती, ह्या तिघींनाही ती जेलसी किंवा जो हेवा जो आहे तो जास्ती वाटायला लागला आणि त्यांनी त्यांच्या पतिराजांना विनवणी केली, की तुम्ही हिचं सत्व भंग करा. कारण हिने जर उद्या हे केलं तर आमचं जे अस्तित्व आहे ते धोक्यात येऊन जाईल. आणि म्हणून ते त्रिदेव जे आहेत ते माता अनुसूयेची परीक्षा घेण्यासाठी येतात. अशा 2 प्रकारच्या गोष्टी आहेत. पण आपण गुरुचरित्र वाचत असल्यामुळे आपण ह्या गोष्टीला प्रमाण मानूया आणि त्या प्रकारे त्या देवतांनी सगळ्यांनी विनंती केल्यामुळे त्रिदेव जे आहेत ते सृष्टीवरती येतात. अनसूयेच्या घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका, नाम दत्तात्रय ऐका मूळ पीठ श्री गुरुचे. की हे दत्त महाराज सत्ययुगातला आविष्कार आहे. आता चालू आहे कलियुग. हे अनेक लाखो वर्षांपूर्वी हा आविष्कार पहिला धारण झाला, ज्याला दत्त असं नाव आहे. आणि हे दत्तात्रय म्हणजे श्री गुरूंचं या विश्वातील या नवीन आपण जे विठ्ठलाची आरती म्हणतो, युगे 28 विटेवर उभा, हे 28वं युग आहे, हे चालू आहे. जसं आता आपण एक कलियुग म्हणतोय, हे कलियुग हे 28वं युग आहे. प्रत्येक मनुरूपामध्ये मन्वंतरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनेक युग असतात. या युगांमधलं हे 28वं युग चालू आहे. तर हा आपण श्रीपाद चरित्र ज्यावेळेला बघितलं त्याच्यामध्ये हा सगळा कालचक्राचा भाग जो आहे तो त्याच्यामध्ये पाहिलेला आहे. तर या मन्वंतरामधलं हा पहिला गुरूंचा अवतार आहे, तो म्हणजे भगवान दत्तात्रेय. अशा प्रकारे ह्या दत्त महाराजांचं आविष्कार आज झालेला आहे, त्यांचा जन्म या ठिकाणी झालेला आहे. आता ही गोष्ट एवढ्यावरच झाली आणि थांबली का? ही गोष्ट कशासाठी होती? की पहिले 3 अध्यायांमध्ये गुरूंचं महत्व सांगत होते, संदीपकाचं महत्व त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर अंबरीष राजाची गोष्ट त्या ठिकाणी सांगितली. ह्या सगळ्या गोष्टीचा मतितार्थ काय होता? गुरु समजून सांगायचं, की गुरुची ताकद काय. कारण तो जो नामधारक आला होता तो त्या विचारांनी आला होता, की मला एवढे कष्ट का होत आहेत, मी एवढी सेवा करतोय तरी सुद्धा माझ्या आयुष्यात कष्ट का. या विचारांनी आलेल्या त्या नामधारकाची मलिनता विचारांमधली घालवण्यासाठी हे पहिले 2 अध्याय झाले आणि त्याच्यातून त्याची मलिनता दूर झाली. आता हा 4था अध्याय आपण पूर्वार्धामध्येही पाहिलं होतं, की नृसिंह सरस्वती आख्याने असं म्हणत असताना दत्त महाराज असतील किंवा या ज्या मध्ये गोष्टी आलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टींचं खरंच बघायला गेलं तर काही कारण नाही. कारण मूळ जो नायक आहे तो नृसिंह सरस्वती आहे. पण ह्या प्रत्येक गोष्टींच्या माध्यमातून गुरूंचं महत्व सांगत असताना, कारण गुरु हा आपल्याला भक्ती मार्ग, कर्म मार्ग आणि ज्ञान मार्ग या तिन्ही रूपातून आपल्याला ज्ञान देऊन, आपला आत्म्याचा विकास करून, आपल्याला आध्यात्मिक ज्ञान देऊन, काल आपण जसं बघितलं तर ते आपल्या गावाला म्हणजे परमेश्वराकडे घेऊन जात असतो. आणि म्हणून हे गुरुचं महत्व सांगण्यासाठी हा आजचा अध्याय या ठिकाणी तयार झाला. आता मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण फार सुंदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. की जे पिंडामध्ये आहे तेच ब्रह्मांडामध्ये आहे. मग आता हा अध्याय आपण आता जो बघितला तो ब्रह्मांडाच्या रूपाने पाहिला, म्हणजे लौकिक दृष्ट्या की काय गोष्ट झाली. कारण जो मूलभूत प्रश्न निर्माण होतो हा अनेकदा सेवेकऱ्यांनाही विचारला जातो समजावून सांगत असताना. जो कोणी नास्तिक असेल, अर्थात ज्याची श्रद्धा महाराजांवरती आहे तो असा प्रश्न विचारणार नाही. पण जो कोणी नास्तिक आहे, मायथॉलॉजीवरती फार विश्वास ठेवत नाही, असा माणूस नक्की आर्ग्युमेंट करणार की जर तुम्ही म्हणताय तुमचा देव एवढा महान आहे, मग त्यांनी अशी कंडिशन का ठेवावी, की कुठल्याही स्त्रीचं चारित्र्य हे तिच्यासाठी अलंकारासमान असतं आणि ह्या चारित्र्यावरती त्यांनी अशा प्रकारे अट का घालावी. तर ही लौकिक अर्थाची गोष्ट आहे. त्यातनं आपल्याला घ्यायचंय काय ते आपण आज शिकण्याचा किंवा त्यातला अर्थबोध जो आहे तो घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आता मगाशी जे आपण बघितलं की ह्या सृष्टीची निर्मिती, आता ही म्हण रेफरन्सला ठेवा. पॉइंट ऑफ रेफरन्स फार महत्वाचा असतो, की कुठल्या पॉइंटला आपण रेफरन्स ठेवून ती गोष्ट पाहतोय.
म्हणजे आपण ज्यावेळेला रेल्वेमधून प्रवास करत असतो, बसमधनं प्रवास करत असतो, आपण सीटवर बसलेलो असू, तर आपण काय म्हणतो, की झाडं पळतायत. आणि ज्यावेळेला आपण रेल्वेच्या बाहेर असतो आणि रेल्वे पळत असते, त्यावेळेला आपण असं म्हणतो, की मी स्थिर आहे आणि रेल्वे धावत आहे. सो थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी तेच सांगते, की एक पॉइंट आपल्याला रेफरन्सला ठेवावा लागेल, संदर्भासाठी एक बिंदू घ्यावा लागेल आणि त्या संदर्भाने दुसरी गोष्ट पाहावी लागेल. दोन्ही जर मिक्स केलं तर सगळी गडबड होणार आहे. तर तसं आत्ता आपण जी पहिली गोष्ट पाहिली, ती आपण लौकिक अर्थाने पाहिली. त्यामुळे आपला संदर्भाचा भाग होता प्रॅक्टिकल लाईफ. आता ह्यातला ज्ञानाचा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामुळे आता आपला संदर्भाचा बिंदू जो आहे तो बदलला आहे. आता आपण योगिकदृष्ट्या ह्यातलं ज्ञान काय आहे? दत्त कोण आहेत? कारण आपल्या प्रत्येकाला ही इच्छा आहे, आकांक्षा आहे, की माझे सगळे प्रश्न सुटून मला महाराजांपर्यंत जायचंय. आता खरं बघायला गेलं तर हे गुरुचरित्र वाचणाऱ्यांमध्ये 4 प्रकार आहेत, जे आपण भगवान श्रीकृष्णाने सुद्धा आपल्याला भगवद्गीतेमध्ये सांगितलं, की कुठल्याही प्रकारचा भक्त जो आहे, हा भक्त 4 प्रकारचा असतो. एक असतो आर्त भक्त, की जो काहीतरी स्वतःचं दुःख घेऊन आलेला असतो. त्याला काहीतरी हवं असतं, त्याचा जो काही त्रास असेल, तो त्रास दूर करायचा असतो. अशा प्रकारचा आर्त भक्त असतो. दुसरा असतो अर्थार्थी, ज्याला काहीतरी त्याचा स्वतःचा स्वार्थ साधायचा असतो. मला हे केल्यानंतर हे मिळायला पाहिजे. मी देवाला नारळ व्हायला तर मला देवाने नोकरी द्यायला पाहिजे. अशा प्रकारचा कुठल्याही प्रकारचा स्वार्थ घेऊन देवाकडे आलेला असतो. तिसरा जो असतो तो आहे जिज्ञासू भक्त, की ज्याला जिज्ञासा आहे, की हा देव कोण आहे? हा देव काय करतो? कशाप्रकारे चालतं? ही सृष्टी कशी चालते? अशा कुठल्याही प्रकारची जिज्ञासा मनात ठेवणारा तिसरा भक्त असतो. आणि चौथा जो भक्त आहे तो म्हणजे ज्ञानी भक्त, की ज्याला माहिती असतं आणि तो परमेश्वराच्या ज्ञानाच्या दृष्टिकोनातून सेवा उपासना करत असतो. तसे हे गुरुचरित्र आपल्याला आपले दुःखही दूर करणार आहे. ज्या कोणाला देवाची भक्ती करायची आहे, त्याचा स्वार्थ साधायचा आहे, तो स्वार्थही पूर्ण करणार आहे. ज्या कोणाला जिज्ञासा आहे, की हे नेमकं काय आहे गुरूंचं चरित्र, त्याची जिज्ञासाही पूर्ण करणार आहे. आणि जो ज्ञानी आहे, त्याला ज्ञान देऊन मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. तर आपण आता हा पॉइंट ऑफ रेफरन्स बदलत आहोत. हे मुद्दाम यासाठी मी परत परत सांगतोय, कारण तुम्ही पहिल्या बिंदूतून जर दुसरी गोष्ट पाहायला गेलात, तर सगळी गडबड होणार आहे आणि सगळं डोक्यावरनं पण जाईल आणि मनामध्ये भ्रम निर्माण होईल. त्यामुळे आता ही गोष्ट मगाशी झालेली सोडून द्या, की झाला महाराजांचा जन्म झाला, छान महाराज आता आपल्याला पुढे मार्गदर्शन करणार आहेत. पहिला अवतार झाला, हे पूर्ण झालं. आता दुसऱ्या अंगाने आपण पाहतोय, की सृष्टीची निर्मिती झाली म्हणजे नेमकं काय? उदक आपो नारायण आपण सर्वा ठाई वास पूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ. आता ही सृष्टी जे पिंडी ते ब्रह्मांडी, आता ब्रह्मांडाकडे नाही, आता आपण स्वतःकडे पाहायचंय. आपल्या प्रत्येकामध्ये असलेला आत्मा हा एकच आहे. कोणाचाच वेगळा, ह्याचा वेगळा, त्याचा वेगळा असं होऊ शकत नाही. जसं माझ्या घरातली इलेक्ट्रिसिटी, तुमच्या घरातली इलेक्ट्रिसिटी आणि अन्य कुठल्या परदेशातल्या एखाद्या घरामध्ये असलेली इलेक्ट्रिसिटी, ही सगळ्यांची वीज समान आहे. याच्यामध्ये भेदभाव नाहीये. ही माझी आहे, ही तुमची आहे, अशातला भेदभाव नव्हतो. भेदभाव कुठे होतो? ज्यावेळेला मी एखादा एरिया डिफाईन करतो, की ही माझ्या घरातली, ही तुमच्या घरातली, असं ज्यावेळेला मी वर्णन करतो, त्यावेळेला त्याच्यामध्ये भेद निर्माण होतो. पण त्यातली जी वीज आहे, ती वीज समान आहे. तसं हा आत्मा जो आहे, हा परमेश्वराचंच रूप आहे. आत्मा हाच परमेश्वर आहे. त्यामुळे हा आत्मा हा एकच आहे. ठीक आहे? त्यांनी काय म्हटलंय? बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्यगर्भ. हे हिरण्यगर्भ म्हणजे आपला आत्मा. आपण असं धरूया. तेची ब्रह्मांड नाम झाले. या आत्म्यालाच ब्रह्मांड म्हणलेलं आहे. हे एकमेव आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही दोन भाग नाहीत. तेची ब्रह्मांड नाम झाले, रजोगुणे ब्रह्मयासी निर्मिले, हिरण्यगर्भ नाम पावले, देवता वर्ष एक होते. आता ह्या हिरण्यगर्भामध्ये ह्या आत्म्याचा शरीरामध्ये प्रवेश झाल्यानंतर काय होतं? शरीरात प्रवेश करण्याच्या अगोदर तो एकटाच आहे आणि सर्वव्यापी आहे. ज्यावेळेला तो शरीरामध्ये येतो म्हणजे इलेक्ट्रिसिटी ज्यावेळेला सेंटरला असते, मेन सेंटरला, त्यावेळेला ती इलेक्ट्रिसिटी असते. ज्यावेळेला ती वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवली जाते, त्यावेळेला त्या स्थानाचं त्याला रेफरन्स मिळतो, की ह्या घरातली आहे, ही ऑफिस मधली इलेक्ट्रिसिटी किंवा जे काही त्याला नामकरण करता येईल. तर तसं तो आत्मा ज्यावेळेला एखाद्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तर ह्या शरीरामध्ये आल्यानंतर त्याला फाटे फुटतात. मग हे फाटे कोणाचे आहेत? तर सगळ्यात पहिलं त्याला वेगवेगळ्या प्रकारचे 3 गुणांनी तो पहिला बांधला जातो. त्यानंतर त्याचं मन, हे मन त्या ठिकाणी निर्माण होतं.
आता ह्या त्या गुणांमध्ये आपण काल पाहिलं की 3 गुणांमध्ये सत्व, रज, तम. तर हा रज जो आहे, जे आपण काल बघितलं की रज म्हणजे काय? इच्छा निर्माण करणारा, की ज्याला काही मिळवायचं आहे. ओव्हर ऍक्टिव्ह एखादा, ओव्हर थिंकर, की सतत काहीतरी विचार करत असतो, धावत असतो, की मला हे पाहिजे, मला झोपायचंय, मला जेवायचंय. जी आपल्याला भूक लागते, हा रजोगुण आहे. आपल्याला गुरुचरित्र ऐकावंसं वाटतंय, हा रजोगुण आहे. जे जे काही आपल्याला वाटतंय, हे हवंय, ते रजोगुणातनं निर्माण होतं. त्यामुळे रजोगुण वाईट असतो का? तर अजिबात नाही. फक्त तो कसा युटिलाइज होतोय, त्याचा वापर कसा होतोय, याच्यावरती त्याचं महत्व आहे. तर ह्या रजोगुणातून प्रत्येक गोष्टीची निर्मिती होते. तेची ब्रह्मांड देखा फुटोनी शकले झाली द्वैका. द्वैका म्हणजे दोन. एक आकाश, एक भूमिका. आता जो पहिला आत्मा जो एकच होता, आता तो दोन भागामध्ये विभागला गेलाय. एक म्हणजे आत्मा, किंवा ज्याला म्हणायचं पुरुष. सांख्ययोग जो आहे भगवद्गीतेमध्ये सांगितलेला, तो सांख्ययोग कपिल मुनींनी सांगितलेला. तर एक असते प्रकृती आणि दुसरं असतं पुरुष. म्हणजे एक आत्मा आणि दुसरं जे आहे ते प्रॅक्टिकल लाईफ. मग ह्या प्रकृतीमध्ये गुण आहेत, मन आहे, शरीर आहे, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रकृतीमध्ये आहेत. प्रकृती आणि पुरुष हे दोन वेगवेगळे आहेत, पण दोघेही आता एकत्र झालेत, कारण आत्म्याचा ह्या प्रकृतीमध्ये प्रवेश झालेला आहे. आता हे कदाचित थोडस अवघड वाटू शकेल, पण प्रयत्न करूया आपण की सोपं समजून, कारण ह्याच्यावरती तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या हव्या असलेल्या गोष्टी मिळवायचं लॉजिक किंवा त्याची फिलॉसॉफी जी आहे, टेक्निक जी आहे, ती आपल्याला यातून कळणार आहे. ब्रह्मा तेथे उपजून रचिली 14 ही भुवने, 10 दिशा मानस वाचन, काळ काम क्रोधादी सकळ. आता हे काय आहे नेमकं? एक आत्मा, त्याच्यातून तयार झालं मन, त्याच्यातून तयार झाले शरीर. आता हे दोन झालेत. आता ही 14 भुवन जे आहेत, ही 14 भुवन म्हणजे काय? आपल्या शरीरामध्ये आपण जे नैवेद्य दाखवतो ना, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, हे जे म्हणतो, याला म्हणायचं प्राण. ज्या वेळेला शरीरामध्ये प्राणशक्ती येते, त्यावेळेला त्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण होतं, म्हणजे ही शक्ती निर्माण होते. मग हे जे प्राण आहेत, हे 14 प्रकारचे प्राण आहेत. पहिला प्राण जो आहे, ओम प्राणाय स्वाहा, जो आपण श्वासोच्छवास घेतोय, तो म्हणजे पहिला प्राण. असे प्राण अपान, व्यान, उदान, समान असे पंचप्राण आपल्या शरीरामध्ये आहेत. याच्या पलीकडचे 9 प्राण जे आहेत, तेही वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये किंवा शरीराशी संबंधित, मनाशी संबंधित जोडलेले आहेत. आणि शेवटचा जो प्राण आहे 14वा, त्याचं नाव आहे धनंजय प्राण. म्हणून आपण ज्याला माणूस मरतो, त्यावेळेला त्याचा 10वा, 13वा वर्ष श्राद्ध हे का करतो? कारण माणूस ज्या वेळेला मरतो, त्यावेळेला त्याच्यातले पंचप्राण निघून जातात. पण हे जे उरलेले 9 प्राण आहेत, हे 9 प्राण जायला 1 वर्ष त्या ठिकाणी जातं. आणि म्हणून वर्षश्राद्ध होईपर्यंत आपण जे म्हणतो की घरामध्ये काही आनंदाच्या गोष्टी करायच्या नाही, कारण तो शेवटचा जो प्राण आहे त्या व्यक्तीचा, तो त्या ठिकाणी अजूनही असतो. आणि ज्यावेळेला वर्षश्राद्धाचा विधी होतो, त्यावेळेला त्याला पुढचा मार्ग मिळत असतो. त्यामुळे हे 14 प्रकारचे प्राण, याची निर्मिती आता पुढे झाली. ती कोणी तयार केली? तो म्हणजे ब्रह्मदेव. म्हणजे कोण? तो त्या आत्म्याच्या मध्ये असलेला रजोगुण जो आहे, आत्म्यामध्ये नाही, पण आत्म्याची जी 2 भाग झाले, त्यातल्या ज्या भागामधले हे त्रिगुण जे आले, त्या रजोगुणांनी ह्याची निर्मिती केली आहे 14 भुवनांची. त्यानंतर 10 दिशांची निर्मिती केली. आता हे 10 दिशा कोण आहेत? आपले पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय. ही झाली 10 दिशांची निर्मिती झाली. 10 दिशा मानस वाचन, एका मनाची निर्मिती झाली. 10 इंद्रिय आणि 1 मन, 11व. अशा प्रकारे 11 इंद्रियांची निर्मिती झाली. ह्या मनाचे पुन्हा 4 भाग झाले. मनस, बुद्धी, चित्त आणि अहंकार. या 4 गोष्टींची निर्मिती झाली. आता ह्याच्यापासून सप्तपुत्रांची निर्मिती झाली, म्हणजे जे 7 चिरंजीव जे आहेत. आता हे 7 चिरंजीव कोण आहेत? आपल्या शरीरात असलेली चैतन्य शक्तीचे 7 भाग, म्हणजे सप्तचक्र, जे मूलाधार चक्रापासून सुरू होऊन सहस्राकार चक्रापर्यंत पोहोचतात. जसं जसं त्या चक्राची जागृती होते, त्या प्रकारे आपल्या जीवनात घडणाऱ्या घटना ह्या घडत राहतात. आपण अथर्वशीर्ष जे म्हणतो, त्याच्यामध्ये एक शब्द आहे, मूलाधार स्थितो असे नित्यम. की हे गणेशाचा वास कुठं आहे? तर मूलाधार स्थितो असे नित्यम, की प्रत्येक क्षणी हा मूलाधार चक्रामध्ये स्थित आहे. म्हणजे ही चैतन्य शक्तीची सुरुवात जी आहे, या मूलाधार चक्रामधून होते. आणि जसं जशी आपण सेवा वाढवतो, आपलं जे काही सामर्थ्य आहे ते वाढवत राहतो, गुरूंच्या कृपेने ही शक्ती जी आहे ही सहस्त्राकार चक्रापर्यंत पोहोचते. आणि सहस्त्राकार चक्रापर्यंत पोहोचलं की आपल्याला मोक्षाची प्राप्ती होते. तर हे 7 पुत्र म्हणजे हे 7 आपले चक्र आहेत. आता मग हे जर 7 चक्र असतील,
हे 7 ऋषी म्हणजे 7 चक्र झाले, पैकी एक अत्री ऋषी आहे. बघा, या 7 ऋषींमधले एक अत्री ऋषी आहे. हे अत्री ऋषी जे आहेत, ह्या अत्री ऋषींचं स्थान कुठे आहे? तर ह्या अत्री ऋषींचं स्थान म्हणजे आपलं हृदय. हृदय म्हणजे अनाहत चक्र, जे 5वं जे चक्र आहे, जे आपण श्रीपाद चरित्राच्या वेळेला ह्याचा संदर्भ पाहिलेला आहे, की पहिले जे 4 चक्र आहे, मूलाधार चक्र, स्वादिष्ठान, मणिपूर आणि अनाहत चक्र 4थं. तर हे 4थ्या चक्रापर्यंत आपण ज्यावेळेला येतो, तिथून खरं तर आध्यात्मिक प्रगतीला सुरुवात होते. जोपर्यंत ही शक्ती चैतन्याची या 3 चक्रांपर्यंतच असते, तोपर्यंत आपण प्रापंचिक जीवन जगत असतो. मग हे जे अनाहत चक्र म्हणजे आपले अत्री ऋषी, की इथे खरं तर सुरुवात झालेली आहे अध्यात्माची. पण ह्या अत्री ऋषींची भार्या ती म्हणजे अनसूया. म्हणजे आता ह्या हृदयाच्या स्थित असलेल्या अनाहत चक्राची भार्या म्हणजे माया. माया म्हणजे काय? जे जे डोळ्यांनी दिसतंय, जे जे कानांनी अनुभवता येतंय, जे जे त्वचेने अनुभवता येतंय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन यांनी जे जे काही अनुभवता येते ते सगळे म्हणजे माया. एनिथिंग. स्वप्नामध्ये बघितलेली कृती म्हणजे माया, स्वप्नामध्ये घडणाऱ्या गोष्टी म्हणजे माया, सत्य गोष्टींमध्ये जे डोळ्यांनी आता पाहतोय, मी आता बोलतोय, तुम्ही ऐकताय, हे सगळं जे आहे ते म्हणजे माया. कारण मी बोलतोय, तुम्ही ऐकतोय, ही झाली माया. आणि मीही बोलत नाही, तुम्हीही बोलत नाही, हे सगळं भगवंतच करतोय, ते म्हणजे ज्ञान किंवा परमेश्वर. त्यामुळे हे सगळं जे आपण पाहतोय ते म्हणजे माया, म्हणजेच अनसूया माता. आता ज्या वेळेला ही माया जी आहे ती प्रगल्भ होते, ज्यावेळेला आपल्याला प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण इतके अडकून जातो की मूळ स्वरूपाला आपण विसरून जातो. जसं पावसाळ्यामध्ये ज्यावेळेला ढग दाटून येतात, सगळीकडे काळोख पडून जातो, एवढे ढग दाटून जातात, त्यावेळेला स्वाभाविकपणे आपल्या मुखातून पहिला शब्द भरतो की आभाळ भरून आलंय. आता ह्या आभाळाच्या पलीकडे खरं तर मुख्य आकाश आहे, परंतु या ढगांमुळे ते इतकं आच्छादन पावलेलं आहे की आपल्याला असं वाटतं की आकाशामध्येच हे सगळं झालंय, आकाशाचं अस्तित्वच संपलंय. मग ज्याला हे डोळ्यांनी दिसणारच खरं आहे असंच मानणारा जो कोणी व्यक्ती असेल, तो म्हणतो आता आकाश दिसतच नाही म्हणजे आकाश नाहीच आहे. जसं अनेकदा आपल्याला अशी लोक भेटतात की जे म्हणतात देव नाहीच आहे, दाखवा देव असेल तर. तर आभाळ दाटून आल्यानंतर जर आकाश दाखवा असं जर म्हटलं तर आपल्याला ते शक्य नाही. जोपर्यंत आकाश निरभ्र होत नाही, ते सगळे ढग जे आहेत ते सगळे दूर जात नाहीत, तोपर्यंत आकाश दाखवणं अवघड आहे. मग हे जे मायेचं आभाळ जे आहे ते दाटून आलेलं आहे आणि ते दाटून आल्यामुळे आपल्याला त्या अज्ञानी व्यक्तीला असं वाटतं की हे म्हणजेच सर्वस्व आहे, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. आणि ह्याच्या पलीकडे जे आहे, जे आकाश आहे, तो म्हणजे परमेश्वर आहे. त्यामुळे परमेश्वर जर पाहायचा असेल तर सगळ्यात पहिलं ह्या कन्सेप्टला, म्हणजे जसं मॅथ्समध्ये, गणितामध्ये असं म्हणतो की एखादं प्रमेय असतं, एखादं प्रिन्सिपल असतं आणि ते आपल्याला प्रूव्ह करायचं असतं, सिद्ध करून दाखवायचं असतं. त्याला एक फिगर किंवा एक आकडा धरला जातो की कन्सिडर दिस ऍज एक्स, की ह्याला एक प्रमाण मानूया आणि मग ते पूर्ण सिद्ध केलं जातं. आणि नंतर त्याची फिगर जी आहे की एक्स इज इक्वल टू दिस, म्हणजे आणि मग म्हणतो की आपण हे प्रमेय सिद्ध झालं. म्हणजे आधी काहीतरी आपल्याला प्रमाण मानावं लागेल आणि मग ते सिद्ध करता येतात. जर काही मानलंच नाही तर मग आपल्याला काही सिद्ध करता येणार नाही. तर त्या पद्धतीनं या आभाळाच्या पलीकडे काहीतरी असलं पाहिजे असं ज्याला वाटतं तो जिज्ञासू फक्त. ज्याला आभाळ दाटून आलंय माझ्या आयुष्यामध्ये, आता माझ्या आयुष्यात काहीच घडणार नाही, हा म्हणजे आर्त भक्त. दुसरा जो आहे अर्थार्थी, की ह्या आभाळ दाटून आल्यानंतर त्यातनं जो मला पाऊस पडणार आहे, त्या पावसामुळे माझी शेती पिकणार आहे, हे देवा अजून आभाळ दाटून येऊ दे. शेतकरी जसा त्या आभाळाकडे डोळे लावून बसलेला असतो, कारण त्याला त्याचा स्वार्थ असतो की ज्यावेळेला त्या आभाळातनं पाऊस पडणार आहे त्याच्यावरती शेती पिकणार आहे आणि त्या शेतीवरती माझं पोट अवलंबून आहे. त्यामुळे एकाला जो ऑफिसमधनं घरी येतोय, ज्याच्याकडे छत्री नाही, रेनकोट नाही, असा व्यक्ती देवाला म्हणेल, देवा अरे आभाळ नको दाटून येऊ दे, मला घरी जाऊ दे, मग काय पाऊस पडायचा पण. हा झाला आर्त व्यक्ती. जो शेतकरी आहे तो अर्थार्थी व्यक्ती, की त्याला खरंच काहीतरी पाहिजे. जो जिज्ञासू आहे तो म्हणेल हे आभाळ तर दाटून आलंय, पण हे आभाळ दाटून यायच्या अगोदर जे काहीतरी मला दिसत होतं ते कुठे गेलंय आणि ते मला शोध घ्यायचा आहे. तो झाला जिज्ञासू व्यक्ती. आणि जो ज्ञानी आहे त्याने आधीचंही बघितलेलं असतं आणि असे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेले असतात. तो म्हणतो काही काळजी करू नका, हे ढग निघून गेले की तुम्हाला पुन्हा ते आकाश दिसणार आहे. आणि हा ज्ञानी व्यक्ती म्हणजे गुरु असतो, जो आपल्याला सांगतो की तुमच्या आयुष्यातली जी दुःख आहेत ही दुःख तात्पुरती आहेत, ही दुःख जाणार आहेत, ही थांबणार नाही.
दुःख पाहता पर्वता एवढे, सुख पाहता जवा एवढे. हे दुःख आणि सुख हे चालूच राहणार आहे. दिवस आणि रात्र हे चालूच राहणार आहे. हे कोण सांगू शकतं? ज्याला ते दोन्हीही कंडिशन माहिती आहेत. आणि म्हणून गुरूंचा धावा का करावा? गुरूंच्या शरण का जावं? कारण ते ज्ञानी असतात. त्यांना माहिती आहे, की ह्याच्या पलीकडे काय आहे. आणि ते आपल्याला आकाशाकडे घेऊन जाण्याचे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या खऱ्या रूपाकडे, जिथून आपली निर्मिती झाली आहे, तो आपला आत्मा, हाच आपला परमेश्वर आहे, ह्याचं ज्ञान देणारे ते म्हणजे सद्गुरू असतात. त्यामुळे ह्या आत्म्यावरती जे काही ही सगळी त्रिगुणांची पुटं चढलेली आहेत, या त्रिगुणांच्या पलीकडे घेऊन जाण्याचं सामर्थ्य जर कोणाचं असेल, तर ते असतं सद्गुरूंचं. तर ही झाली अत्रि ऋषी आणि अनुसूया यांची कंडिशन. आता मग ह्याचं पातिव्रत्य धर्म जे आहे अनुसूया मातेचं, हे आपल्याला शोधायचं. हे कसं आहे? तर काल आपण 3 गुण पाहिले. 3 गुणांमध्ये सगळ्यात बेस्ट जो आहे तो म्हणजे सत्वगुण. तामस गुण जो आहे, जो सतत आपल्याला काय म्हणूया, चिडखोर बनवतो, आळशी बनवतो किंवा फिजिक्समध्ये एक छान शब्द आहे जो आला रिलेट करता येईल, की इनर्शिया असतो, जडत्व असतं. की जे आहे तशा स्थितीमध्ये राहणार. की माझं असं चाललंय ना, मला एक नोकरी मिळाली आहे. नोकरी शेवटपर्यंत मला काहीही करायचं नाही. शेवटपर्यंत आपलं त्या खुर्चीला चिकटून राहायचं. रिटायरमेंट आली की बाहेर पडायचं. हा झाला तमस वृत्तीचा व्यक्ती. की जो आहे त्याच्यामध्ये आपलं राहतो. त्याला काही कंप्लेंट नसते, काही नसतं. लोकलमध्ये जागा मिळाली काय, नाही मिळाली काय, मिळाली तरी चांगलं, नाही मिळाली तरी चांगलं. अशा पद्धतीनं जगायचं आयुष्य. हा तामसिक व्यक्ती असतो, की त्याला वेगळं, अरे तू जागा मिळवण्यासाठी थोडीशी धडपड कर. नाही, नाही, काही गरज नाही. मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर ठीक. हा तामसिक वृत्तीचा व्यक्ती आहे. राजसिक काय म्हणेल, एक जॉब मिळालाय पण आणखीन प्रयत्न करतो ना, दुसरीकडे चांगला जॉब मिळेल, चांगली ऑफर मिळेल मला, चांगला पगार मिळू शकेल. एवढा रोजचा प्रवास करण्यापेक्षा मी आपला काहीतरी बिझनेस करतो. लोकांसाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काम करतो. त्याच्यासाठी धडपड करतो. ही राजसिक वृत्ती त्याला सांगत राहील. आणि सात्विक वृत्तीचा व्यक्ती आहे, तो काय करणार आहे? कदाचित तोही एकाच जॉबमध्ये समाधानी असेल, पण त्याचं समाधान जॉबवरती अवलंबून नसेल. त्याचं समाधान त्याच्या असण्यामध्ये असेल. त्याला दुसऱ्यांना मदत करताना, की "अरे चला, मी जॉब करतोय आणि काय व्यवस्थित चाललंय. माझ्यावरती घर चाललंय, लोकांचं चांगलं होतंय. त्यांना मला मदत करता येते. छान तिथं फॅमिली आहे. मी त्यांना हेल्प करू शकतो." हे जे हेल्पिंग नेचर आहे, त्याच्यामुळे त्याला समाधान येतं. म्हणजे हा सात्विक गुणवृत्तीचा व्यक्ती जो आहे, तो डिपेंड नाहीये कुठल्या कंडिशनवर. जो राजसिक आहे. राजसिक काय आहे, की त्याला एक्स्ट्रा काही करायचं नाही. त्याला चेंज नकोय. बदल हा कोणालाच अपेक्षित नसतो किंवा बदलासाठी कोणी तयार नसतं. कारण ती राजसिक सॉरी तामसिक वृत्ती जी आहे, की तो इनर्शिया जो आहे, ते जडत्व जे आहे, ते तिथनं सोडायला तयार होत नाही आणि तोच तामसिक वृत्ती आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जात नाही. की आपल्याला जर सांगितलं, की "अरे, थोडंसं देवाची सेवा करा म्हणजे तुमचं चांगलं होईल." "नाही, नाही, आहे ते बरं चाललंय माझं." किंवा प्रचंड त्यांना आपल्याला विरोध आपल्याला पत्करावा लागतो. त्यांचा विरोध आपल्याला होतो. "नाही, नाही, मी नाही करणार." हे जे आहे ते जडत्व आहे. की त्यांना आहे त्याच्यापेक्षा बेटर काही होईल याची अपेक्षाही नाही आणि इच्छाही नाही. जे चाललंय त्याच्यामध्ये सुखी आहोत. त्यामुळे हे जडत्व जे आहे ते माणसाला बांधून ठेवतं किंवा नष्ट करतं. जे कालच्या आपण गोष्टीमध्ये पाहिलं, की जो तामसिक वृत्तीचा आहे तो जाळपोळच करणार किंवा तो नष्ट करणार ती गोष्ट. राजसिक वृत्तीच्याला जर आपण ती सेवा करायला सांगितली, तर तो कदाचित करेल, पण ती करत असताना अच्छा 11 सोमवार ते आजकाल ते YouTubeवालं फॅड आहे, की 11 सोमवार महाराज 11 गुरुवारचा उपवास करा. तो म्हणे, "अच्छा 11 गुरुवार केले, मला काय मिळणार आहे? अच्छा हे मिळणार का? मी करतो." मग पुन्हा ते संपलं, त्याचं काम झालं. परत नवीन काहीतरी तोडगा. आज काय तोडगा आलाय? हे मिळालं की हे मिळतं का मला? चला मी आज हे करतो. ही राजसिक वृत्ती सतत त्याला धावत ठेवणार आहे. त्याला तो कधीच शेवटापर्यंत पोहोचणार नाही. कारण शेवट आला तरी तो म्हणणार ह्याच्या पलीकडे काहीतरी पाहिजे मला. इथे मी स्टेबल राहू शकत नाही. मला आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. आणि हा भस्मासूर जो आहे, हा सतत त्याच्या आवेशाने किंवा त्या इच्छा आकांक्षाने सतत धावत राहणार आहे. आणि म्हणून तो परमेश्वरापर्यंत पोहोचू शकणार नाही. काल आपण जे बघितलं, की आत्म्याला परमेश्वराचं दर्शन होण्यासाठी मन जे आहे ते शांत आणि स्वच्छ असणं अपेक्षित आहे. मग माझं मन शांत आणि स्वच्छ आहे की नाही हे कसं शोधायचं? तर सगळ्यात सोपी टेक्निक आहे. काही त्याच्यामध्ये लांब जायची गरज नाही. मी शांत बसल्यानंतर जर माझ्या डोक्यात विचार येत असतील याचा अर्थ माझं मन शांत नाही. तलावामध्ये तरंग उमटतायत याचा अर्थ तलाव जो आहे तो शांत नाही. जर मी नुसता जरी बसलो, मला काहीही कष्ट न घेता, मेहनत न घेता माझ्या मनामध्ये कुठलाही विचार येत नाही, याचा अर्थ माझं मन शांत आहे. आणि माझं मन स्वच्छ आहे का? तर माझ्या मनामध्ये कोणाविषयी वाईट भाव निर्माण होतोय का? ह्याला त्रास द्यावा म्हणून मला हे करायचंय. अशा प्रकारचे जे दुष्ट भाव आहेत, हे माझ्या मनामध्ये येत असतील, तर माझं मन स्वच्छही नाही.
आणि अशा 2 कंडिशनमध्ये जर आपण म्हणत असू, की मला महाराजांपर्यंत पोहोचायचं आहे, तर इट्स इम्पॉसिबल थिंग. कारण हे दोन्ही असताना तलावाचा तळ जो आहे, तो दिसणं हे दुर्लभ आहे. आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं म्हणजे त्याला तर तळ पाहायचा असतो, पण मन शांत नाही आणि स्वच्छही नाही. आणि तो झगडत राहतो आणि मग एक दिवशी "अरे नाही, नाही, मी एवढे प्रयत्न करतोय, पण मला काही तळच दिसत नाही." म्हणजे तळ नसलाच पाहिजे. की मी खूप दिवस झाले महाराजांची सेवा करतोय, एवढं करतोय, तुम्ही म्हणाल ते सगळं करतोय, पण काही महाराज मला काही काम म्हणजे माझं जे काही काम आहे, ते कामच करून देत नाही, म्हणजे महाराज नाहीच आहेत. आणि मग तो नास्तिकतेकडे वळतो. मग आता ह्याच्यामध्ये खरं तर महाराजांच्या तळाचा काय दोष आहे? तळ जिथं आहे तिथंच आहे. ते काहीही बदललेलं नाही. वरचे जो त्या पाण्याचा जो थर आहे किंवा स्तर आहे, तो जोपर्यंत शांत होत नाही, त्यातली मलिनता जोपर्यंत पाण्यातली कमी होत नाही, तोपर्यंत तळ दिसणारच नाही. बिचारा तळाचा काय दोष आहे? आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात, की हे जे 3 गुण आहेत सत्व, रज, तम, या 3 गुणांचा जसा माणूस ज्या गुणांचा उपासक असेल किंवा त्याच्याकडे त्याचं प्रमाण जास्ती असेल, त्याला त्याचा देव पण तसाच आवडतो. म्हणून कोणी गणपतीचा भक्त असतो, कोणी लक्ष्मीचा असतो, कोणी रामाचा अगदी त्याला शूरवीर आवडतो कोणतरी, कोणी गौतम बुद्धाचा भक्त असतो, कोणी साईबाबांचा भक्त असतो. हे त्याच्या आतले जे गुण आहेत, या गुणांनुसार त्याला समोरचं जे कॅरेक्टर आहे ते भावतं. हे भगवद्गीतेत भगवान कृष्ण सांगतोय. मी नाही सांगत आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल असं का म्हणताय? हे स्वतः भगवंत सांगतोय. आणि त्याहून पुढे भगवंत असं म्हणतो, हे जास्ती महत्वाचं आहे आपल्यासाठी. कारण आपल्याला असं वाटतं हे सगळं महाराज करतात आपल्या बाबतीत. त्याच्यापुढे भगवंत असं म्हणतो, जो ज्या वृत्तीनुसार, त्याच्या गुणांनुसार ज्याही देवाला भजतो, मी त्याची ती श्रद्धा आणखीन दृढ करत जातो. म्हणजे मी त्याला शिकवायला जात नाही, "अरे तू चुकतोयस, तू हा देव धर किंवा तुझे गुण बदल." मी त्याला अजिबात सांगायला जात नाही. तो जर तामसिक वृत्तीचा असेल, त्याला तामसिकच गुण आणखी वाढवण्यासाठी मी मदत करत राहतो. मी स्वतः काही करायला जात नाही. मी त्याला फक्त हेल्प करतो. तो राजसिक असेल, त्याला राजसिक करतो. तो सात्विक असेल, तर त्याला सात्विक कर. आता तुम्ही म्हणाल, की "अरे असा देव कसा दुष्ट आहे?" की त्यांनी सांगावं ना, की "हा चुकतोयस तू, इकडे नाही असं कर, असं नाही असं कर." हे सांगायला पाहिजे. पण हेच प्रॅक्टिकल लाईफमध्ये आपण जगताना कसं करतो? जनरली थ्री इडियट्स पिक्चर बघितल्यानंतर सगळ्या पालकांचा तो बऱ्यापैकी सूर झालाय. अजूनही 100% नाही, की मुलांना जे हवंय ते करू द्या. त्यांना ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचंय त्या क्षेत्रामध्ये करिअर करूया. पालकांची इच्छा असते, की यांनी इंजिनिअर व्हावं, डॉक्टर व्हावं, की अजून कुठलंतरी करिअर करावं. पण मुलाची इच्छा काहीतरी वेगळीच असते. मग थोडेसे ताणाताणी होते आणि मग शेवटी पालक म्हणतो, "बरं बाबा ठीक आहे, तुला जसं पाहिजे तसं." भगवंत काय वेगळा करतोय? तो प्रयत्न करतच नाही. तो म्हणतो, "ठीक आहे, जसं तुझं पाहिजे तसं." कारण भगवंताची आपण मुलंच आहोत. तुला जे करिअर निवडायचं ते निवड. माझं काही म्हणणं नाही. तुला जे निवडायचं त्याच्यात मी तुला मदत करतो. आणि असं करत-करत त्याला अनेक जन्म घ्यावे लागतात. मग जसं म्हणून गुरुचरित्रात पुढील येणाऱ्या अध्यायात आपल्याला समजणार आहे, की गुरूंची भेट होणं हे सुद्धा महत्वाचं आहे. योग्य वेळेला जर ती भेट झाली नाही, तर आपण या चक्रामध्ये अडकत जाणार आहोत. ज्ञानेश्वरी वाचली तर आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा ते समजेल. ज्ञानेश्वरांनी फार सुंदररीत्या समजून सांगितलंय, की तामसिक वृत्तीचा जर गुण तुम्ही सतत आयुष्यभर जास्ती जोपासत गेला, तर तुम्हाला पुढचे जन्म जे मिळणार आहेत, ते मनुष्येतर योनीमध्ये मिळणार आहेत. किडा, मुंगी, पशु, पक्षी, अन्य कुठलेही असतील ते. जे आपण काल बघितलं ते 4 कॅटेगरीज जे आहेत, अंडज, स्वेदज, जारज आणि उद्भिज. कुठल्याही कॅटेगरीमध्ये मिळू शकतात. जर तुम्ही राजसिक वृत्तीचे असाल, राजसिक गुण तुमच्याकडे जास्ती असेल, सतत इच्छा, आकांक्षा तुमच्या चालूच आहेत, सतत तुमच्या डिझायर्स, अनकम्प्लिटेड डिझायर सतत चालूच आहेत. तर तुम्हाला मनुष्य जन्म सारखा-सारखा मिळत राहणार. कारण प्रत्येक जन्मात तुम्हाला काहीतरी मागच्या ज्या उरलेल्या आहेत, त्या कंप्लीट करायच्या आहेत. सद्गती मिळणं अवघड आहे. पण जर तुम्ही सात्विक वृत्तीचे असाल, तर तुमची जेवढी ग्रोथ झाली असेल, त्याच्यानुसार पुढचा जन्म तुम्हाला अशाच घराण्यात मध्ये मिळतो, जिथं ऑलरेडी डेव्हलप फॅमिली आहे. जिथं ज्ञानाची ऑलरेडी एक स्टेज कंप्लीट झालेली आहे. मग तिथून पुढचा तुमचा प्रवास होतो. असं स्टेप बाय स्टेप करत तुम्ही एक कुठल्यातरी जन्मामध्ये भगवंतापर्यंत पोहोचतो आणि तुमचा प्रवास थांबतो. आणि म्हणून सत्वगुण असणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून अनसूया मातेला का ब्रह्म किंवा हे त्रिदेव प्रसन्न झाले? कारण अनसूया मातेने ह्या सत्वगुणाची उपासना केलेली आहे. तिने ती ज्या कंडिशन मध्ये राहते त्या कंडिशन मध्ये ती सॅटिस्फाईड आहे. तिने नवऱ्याकडे हट्ट नाही केला, मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, असंच पाहिजे. मग काय ते असं रोज आपले जाऊन जंगलात लाकडं आणा, हे आणा, नाही मला गॅसच आणून द्या, असे कुठलेही हट्ट नाही केले. तर आहे त्या कंडिशन मध्ये ती आनंदी आहे. की कंडिशन वरती तिचा आनंद अवलंबून नाही, की बाह्य परिस्थिती काय आहे ह्याच्यावरती माझा आनंद अवलंबून नाही, तर मी आंतरबाह्य आनंदितच आहे. आणि ह्या सात्विक वृत्तीमुळे मग देवांना का भीती वाटते? आता हे देव म्हणजे कोण? जी इतर जनता आहे.
की ज्यांना या गोष्टीचा त्रास होतो, बघा तुम्ही करून बघा घरामध्ये. तुम्ही अगदी असे काय म्हणूया, की आता जेवायला जर बसलोय, तर कोणी म्हणलं, "काय तुम्हाला ड्रायफ्रुट्स आणून देऊ?" "नाही, नाही, बरं आहे आपलं, मला जे एवढं पण मिळालं तरी बास." असं जर सतत करत राहिला ना, घरातले इरिटेट होतात. काय हा माणूस, ह्याला कशात इंटरेस्टच राहिलेला नाही. अशा प्रकारचं ते होतं, की आपल्यामध्ये राहून ही व्यक्ती एकदम वेगळंच वागतेय. म्हणजे इव्हन तुम्ही महाराजांची सेवा करता, जर तुमच्या फॅमिलीतली महाराजांची सेवा कोणी करणार नसेल किंवा आध्यात्मिक विचारांचे नसतील, तर ते तुम्हाला काय सारखे टोमणे मारत बसतात. जसं स्वामी चरित्रात आहे. स्वामी सुत ज्यावेळेला महाराजांच्या आज्ञेखातर सगळ्या घरदारावरती तुळशीपत्र सोडायला येतं, त्यावेळेला त्यांची बायको त्यांना किती बोलते. कारण तिचे विचार वेगळे आहेत. तिचं चूक आहे अशातला भाग नाही. तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला तर ती अगदी बरोबर आहे. पण स्वामी सुतांचं गुण जो आहे तो सात्विक गुण आहे. तिला तो राजसिक गुण कधीच मॅच होणार नाही. त्यामुळे दोघंही आपापल्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बरोबर आहेत. आणि असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला मग दोघांमध्ये वाद निर्माण होतात. आणि मग हे जे इतर देव जे आहेत ज्यांना भीती वाटतेय, ती भीती म्हणजे ही आजूबाजूची लोक. अरे हा असा वागला तर कसं व्हायचं याला? आमच्यासारखं बघा ना, त्या आभाळ दिसतंय ना, त्या आभाळाचा एन्जॉय करायला पाहिजे. त्या आभाळाची भीती वाटली पाहिजे. हा तर म्हणतो त्या आभाळाच्या पलीकडे आकाश असलं पाहिजे. हा काहीतरी वेगळाच व्यक्ती आहे. आणि असेही इतर लोक जे आहेत त्यांनी मग असे विनवणी केली, की अरे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि ह्या सात्विकतेला कमी केलं पाहिजे. हिला परत डाऊन केलं पाहिजे. आणि म्हणून मग काय प्रयत्न करायचा? माया निर्माण केली. ब्रह्मदेव कोण आहेत? रजस गुण आहेत. शंकर भगवान कोण आहेत? तमस गुण आहेत. आणि विष्णू भगवान कोण आहेत? सत्व गुण आहेत. हे आपण मागच्या अध्यायामध्ये बघितलं. मग ह्या 3 गुणांना, त्या 3 गुणांच्या माध्यमातून परीक्षा बघितल्या. आता हे काल आपण बघितलं, की 3 गुण जरी असले तरी ते एकच आहेत. दिसायला 3 वेगवेगळे आहेत, परंतु ते 3ही प्रत्येकामध्येच अंतर्भूत असतात. आणि मग ही परीक्षा घेतली, की आपल्या समोर म्हणजे आता आपण महाराजांचे सेवेकरी झालो. पूर्वी आपण मांसाहार करायचो, आता सेवेकरी झालोय त्यामुळे आता आपण शाकाहार करतो. मग हिला कसं मला कन्व्हर्ट करता येईल? मग मुद्दामून त्या व्यक्तीसमोर मी नॉनव्हेज ऑर्डर करणार किंवा नॉनव्हेजच्या गोष्टी करणार. वेगवेगळ्या प्रकारे मी प्रयत्न करणार. ही व्यक्ती माझ्या बाजूने कशी येईल? पण अनेक प्रयत्न करून सुद्धा आपण काही बदलत नाही. नाही, मी महाराजांना कमिटेड आहे. मी या गोष्टी आता करणार. आणि काही दिवसानंतर असं होतं, की ती इच्छाच मरून जाते. म्हणजे समोर दिसलं तरी आपल्याला काही न्यूट्रल असतो आपण. आणि हे न्यूट्रलता म्हणजे अनुसूया माता. आणि तिथं भगवंत प्रसन्न होतो. ही न्यूट्रलता यायला पाहिजे. जोपर्यंत हे होत नाही ना, तोपर्यंत हा संघर्ष चालू राहणार आहे. रजस आणि तमसचा हा संघर्ष सतत चालू राहणार आहे. पण ज्या वेळेला आपण सात्विक गुणांची इतकी वाढ करतो, त्यावेळेला रजस आणि तमस हारून जातात आणि ते म्हणतात ही काही ऐकणाऱ्यातली नाही. आणि ती सती अनुसूया जी आहे ती त्या ठिकाणी. म्हणून त्यातलं एक वाक्य फार सुंदर आहे, की ओवी क्रमांक 42. आपण आयुष्यामध्ये आपले प्रश्न सोडवायचे असतील तर हे वाक्य आयुष्यभर लक्षात ठेवा. नग्न होनी सती देखा, घेऊनी आली अन्नोदका, तव तेची झाली बाळका, ठाया पुढे लोळती. आणि त्याच्या आधीच आहे, सॉरी. पाकस्ताना जाऊन आपण, चिंतन करी पतीचे चरण, वस्त्र फेडूनी झाली नग्न, म्हणे अतिथी बाळे माझी. कंडिशन घातली गेली आहे, की तुम्ही विवस्त्र होऊन आम्हाला अन्न वाढावं. तिने पतीचं स्मरण केलं आणि त्या कंडिशनमुळे तिला अंदाज आला, की हे कोणतरी वेगळे असले पाहिजेत. आजच्या काळामध्ये तिचं अतिथी व्रत कसं आहे, आजच्या काळामध्ये आपण जेवत असताना जर कोणी आलं तर आपण पहिले दरवाजा लावून घेतो. म्हणजे जे फ्लॅटमध्ये राहणार आहेत ते तरी. बाकी ज्यांचं माहित नाही आणि ज्यांच्याकडे होत नसेल तर अतिशय चांगली गोष्ट आहे. कारण आपल्याकडे साधारणतः प्रथा अशी आहे, कोणी जेवत असताना आलं तर या बसा, जेवायला बसा किंवा काहीतरी चहा पाणी तरी घ्या, काहीतरी खायला द्या. कारण आपण सेवेकरी आहोत आणि साधारणतः भारतीय संस्कृती हीच सांगते अतिथी देवो भव. तर ही पद्धत आहे. पण फ्लॅट संस्कृतीमध्ये पाश्चिमात्य संस्कृती जी आहे ती आपण अतिशय आंधळेपणाने जी काही करतोय त्याच्यामुळे आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये आलो. कोणी आलं की पटकन दार लावून टाकायचं. नाही, नाही, बाहेरच्या बाहेरच कटवायला. हे अनुसूया माता आपल्याला नाही शिकवत. आणि हे ती करत नव्हती म्हणून देव त्याला प्रसन्न झाले. आपण कसं वागतो, आपलं बिहेवियर कसं आहे. अर्थात अनुसूया मातेचा काळ आणि आजचा काळ हा दोघांमध्ये तफावत आहे. पण शेवटी थोडासा विवेक वापरून आपण ही नक्की गोष्ट करू शकतो, की अशा व्यक्ती बघून आपण ठरवू शकतो, की हा अतिथी असू शकतो का? त्यामुळे साधारणतः आपल्याला अंदाज येऊ शकतो आणि नसेल तर आपण सोडून द्या. त्या गोष्टीत न पडलेलं बरं. पण हे जे वाक्य आहे ते आपल्यासाठी किती महत्वाचं आहे, की ती कंडिशन विचारल्यानंतर तिने हे ठरवलं, की कदाचित हे माझ्या परीक्षा बघण्यासाठी आले असतील. पाकस्थानात जाऊनही आपण स्वयंपाकघरात गेली. चिंतन करी पतीचे चरण. तिची जी कमिटमेंट आहे, ठीक आहे, पतीशी तिच्या पतीचे चरण अशी तिची कमिटमेंट आहे. आणि तिने स्मरण केलं. वस्त्रे फेडून झाली लग्न, म्हणे अतिथी बाळे माझी.
हा जो शब्द आहे, म्हणे अतिथी बाळे माझे, गोष्ट अजून घडलेली नाही. ती जे समोर आलेले अतिथी आहेत ते बाळ होणार आहेत की नाही हे अनुसूया मातेला माहिती नाहीये. इव्हन त्या देवांना सुद्धा माहिती नाही की असं काही होऊ शकतं म्हणून. पण हिने आधीच ठरवलेलं आहे की हे माझ्या पतींचं मी स्मरण करते आणि समोरची ज्या कोणी व्यक्ती माझं परीक्षा घेण्यासाठी आले की माझी बाळकं आहेत, आपण हे करू शकतो का? मला नोकरी हवी आहे म्हणून मी महाराजांकडे जाऊन प्रार्थना करतो. महाराजांना मुजरा करून महाराजांना सांगितल्यानंतर त्या क्षणापासून माझं बॉडी लँग्वेज असेल, माझं बिहेवियर असेल, असं होतं का आता मला नोकरी लागली कारण मी महाराजांना सांगून आलो. आपल्याला हे जमत नाही. आपण मुजरा करतो, सांगतो महाराजांना, पण त्या क्षणापासून मनामध्ये विचार कसं होणार आहे, कशी मिळणार आहे नोकरी, कुठून मिळणार आहे, कुठे कुठे प्रयत्न करू. मग बाहेर कोणी आपल्याला भेटलं तर आपण त्या भेटणाऱ्या व्यक्ती नाही, मी चाललंय नोकरीच्या शोधात, बघू आता कसं जमतंय. हे अनुसूया मातेकडनं शिकायचं आहे की गोष्ट घडण्याआधी आपण फर्म असलं पाहिजे की आता मी माझ्या महाराजांना सांगितलंय ना, मग ही 100% गोष्ट होणार, अशीच होणार, मला जी पाहिजे तीच होणार. इतका कॉन्फिडन्स हा तुमच्यामध्ये असला पाहिजे. पण हा कॉन्फिडन्स येतो कुठून? स्मरण करी पतीचे चरण. ती जी स्वतःच्या गुणवत्तेवरती असलेला विश्वास आहे, स्वतःवरती असलेला विश्वास आहे, या विश्वासावरतीच ही गोष्ट घडू शकते. जर तुमचा स्वतःचा आत्मविश्वास भंग पावला असेल, तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लूज केला असेल, तर तुम्ही महाराजांना 10 वेळा येऊन जरी मुजरा केला तरी तो कॉन्फिडन्स बिल्डअप नाही होणार आहे. म्हणून स्वामी विवेकानंद असं म्हणतात की जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवू शकत नाही तो देवावरती सुद्धा विश्वास ठेवू शकत नाही, तो माणूस नास्तिक आहे. त्यामुळे स्वतःचे की मी चांगलं वागलेलं आहे, मी कोणाशी काही वाईट वागलेलं नाही, मी सतत लोकांचा चांगलाच विचार करतो, मी माझी जी काही रोजची सेवा असेल ती सुद्धा व्यवस्थित करतो, त्याच्यामध्ये कुठेही मी शॉर्टकट मारत नाही किंवा काही चुका करत नाही, मी सगळं मला जेवढं माहितीये माझ्या ज्ञानानुसार मी चांगलंच करतोय. महाराज मी आता तुमच्या समोर आलोय किंवा आली आहे, मला हे हवंय, मी तुम्हाला सांगितलंय, बस त्या क्षणापासून आपली बॉडी लँग्वेज बदलली पाहिजे की येस मला हे मिळालंय. आणि हा जो कॉन्फिडन्स होता, या कॉन्फिडन्सवर अनुसया मातेने वस्त्र फेडली. अन्यथा कुठल्याही परपुरुषासमोर एखाद्या स्त्रीने विवस्त्र होऊन जाणं, इट्स नॉट इझी थिंग, हे सोपं नाही. आणि ही कल्पना सुद्धा करणं हेही सोपं नाही. पण तो जो आत्मविश्वास आहे की मी माझ्या पतीशी प्रामाणिक आहे आणि त्या प्रामाणिकतेवरती ही समोरची बालक होतील आणि त्या कॉन्फिडन्सवरती स्त्री वस्त्र फेडते आणि बाहेर येते समोर, त्या क्षणी ती गोष्ट घडलेली असते. ती जे 3 देव आलेले आहेत, अन्यथा देवांना चेंज करणं, देवांमध्ये बदल घडवणं हे साधं सुद्धा काम नाही. ब्रह्मा विष्णू महेश साधे सुधे देव पण नाही की जे संपूर्ण सृष्टीचे रचयिते आहेत, त्यांना तुम्ही बदलू शकता एवढं सामर्थ्य त्या अनुसूया मातेसारखं तुमच्यामध्ये सुद्धा आहे. पण त्या अनुसूया मातेचं सामर्थ्य आलं कुठून? तर तपोबलाने आलं. तपोबल म्हणजे काय? तुमचं डे टू डे लाईफ, तुम्ही ते कसं वागताय, तुम्ही सत्वगुणांनी म्हणजे चांगलं वागताय का, लोकांना त्रास न देता वागताय का, तुम्ही सदाचारी आहात का, सत्वगुणी आहात का, हे जर तुमचा तुमच्यावरती विश्वास असेल, तुम्ही न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडवू शकता, तुम्हाला जे हवंय ते मिळवू शकता, पण तेवढा तुमचा स्वतःवरती विश्वास असला पाहिजे. आपण त्रिकरण हा भाग श्रीपाद चरित्रामध्ये बघितलेला आहे शेवटच्या अध्यायांमध्ये. मन, वाचा आणि काया. ज्या वेळेला तुम्ही कमिटेड होता किंवा तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स हा उच्च राहतो, त्यावेळेला ह्या 3 भागातून तुमची लँग्वेज चेंज व्हायला पाहिजे. जे मी महाराजांना आता मुजरा करून सांगितलं, संकल्प केला, महाराज की मला अशी अशी नोकरी हवी आहे किंवा ही नोकरी हवी आहे. ओके, तुम्ही सांगितलंय, तुम्ही तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते अतिशय स्वच्छ आहे, त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही चुकलेला नाही, असं तुम्ही आलेला आहात आणि महाराजांना सांगितलंय. त्यानंतर मुजरा करता क्षणी तुमची काया म्हणजे तुमचं शरीर, तुमची बॉडी लँग्वेज, तुमची वाचा, तुम्ही जे जिभेनी बोलणार आहात आणि तुमचं मन, हे 3ही बदललेलं पाहिजे त्या तुमच्या संकल्पाच्या दृष्टीने. तर तो संकल्प जे आपण प्रत्येक 3 अध्यायांमध्ये पाहतोय, त्वरित महाराज फळ देतात. हे त्वरित त्याच वेळेला देतात ज्यावेळेला तुम्ही मन, काया आणि वाचा या 3ही दृष्टीनं कमिटेड राहतात की येस ही गोष्ट घडलीये कारण मी माझ्या महाराजांना सांगितले. कारण हे त्याच वेळेला होऊ शकतं ज्या वेळेला तुमचा महाराजांवर दृढ विश्वास आहे. आणि म्हणून त्या सिद्धमुनींनी नामधारकाला काय सांगितलं होतं की का तुला कष्ट वाटतायत? निश्चय नसे मानसे.
की तुझा दृढ निश्चय नाही, दृढ विश्वास नाही, दृढ निष्ठा नाही, म्हणून तुला ते कष्ट वाटताय. की मी महाराजांना मुजरा केलाय, पण बाहेर येऊन किंवा कोणी फ्रेंड्स मध्ये आपल्याला कोणी विचारलं, "काय जॉबचं काय?" "चाललंय, बघूया, ट्राय करतोय." नाही कॉन्फिडन्स. त्या क्षणी उत्तर, "येस, मिळणार मला जॉब." मिळालाय. कुठे मिळालाय? त्याला नाही माहिती. त्याला ते दिसतंय आभाळ. तुम्हाला दिसतंय आकाश. हा डिफरन्स महाराजांना मुजरा केल्यानंतर झाला पाहिजे. आणि तो जर होत नसेल, तर अजूनही तुम्ही महाराजांचे होऊ शकलेले नाही. कारण आभाळ त्याही व्यक्तीला दिसतंय, जो महाराजांकडे आला नाही आणि तुम्हालाही अजून आभाळ दिसतंय. याचा अर्थ तुम्ही महाराजांकडे जाऊन सुद्धा कोरडेच बाहेर आलेला आहात. तुम्हाला दिसलं पाहिजे त्या आभाळाच्या पलीकडचं आकाश. आणि ते ज्यावेळेला दिसायला लागेल, की येस, ही गोष्ट घडलेली आहे, त्यावेळेला आभाळ जे आहे ते इतकं त्वरित निरभ्र होऊन जाईल, की जो माणूस तुम्हाला सांगत होता ना, की "अरे, आता आभाळ आलंय, आता पाऊस पडणार आहे." तोच माणूस पुढच्या क्षणात, "अरे, आता तर आभाळ गेलं, आता तर ऊन पडलंय कडकडे." तुम्हाला माहिती आहे हे सगळं कशा पद्धतीने झालंय. त्यामुळे महाराज प्रत्येकाला देतात. प्रत्येकाला देतात. पण कंडिशन काय आहे? अनुसूया माता लक्षात ठेवायची. आणि असं जे कोण करेल, त्याला भगवंत साक्षात त्याच्या पोटी जन्माला घेतो. आता अनुसूया मातेच्या पोटी सुद्धा एवढी तपश्चर्या आहे, त्यांची एवढं सामर्थ्य आहे, तरी सुद्धा त्यांना मुलगा नाहीये, संतान नाहीये. पण संतान कोणी म्हणजे ज्याचा स्ट्रगल जास्ती आहे ना, त्याला साक्षात परमेश्वर येतो तेव्हा. सो तुमच्या दुःखांकडे लक्ष देऊ नका, की अरे एवढं मला दुःख आहे, एवढं मला दुःख आहे. ज्याचं दुःख जास्ती आहे ना, पण तो कमिटेड आहे. त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स तेव्हा सेल्फ बिलीफ जे आहे ते स्ट्रॉंग आहे. आत्मविश्वास स्ट्रॉंग आहे. त्या व्यक्तीला साक्षात भगवंत स्वतः त्याला द्यायला येतो. म्हणजे नुसता मुलगा होणं आणि भगवंत मुलगा होणं याच्यात किती फरक आहे याचा आपण कल्पना करू शकतो. जर नुसताच मुलगा झाला असता, तर कदाचित अनुसूया मातेची गोष्ट आपण आज वाचलीच नसते. दत्तप्रभू जे आहेत, त्रिदेव जे आहेत, ते त्या ठिकाणी जन्माला आले म्हणून हा अध्याय वाचायला मिळतोय. सो आपल्याही आयुष्यामध्ये कीर्ती व्हावी, लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं, की "अरे, ह्याचं किती चांगलं झालं." असं किंवा जे काही तुमचं कर्तृत्व जे आहे ते लोकांनी अप्रिशिएट करावं, असं जर वाटत असेल, तर आधी अनुसूया मातेचं तपोबल मिळवण्याचा प्रयत्न करा. ही मन, काया आणि वाचा ह्या तिन्ही लेव्हलनी तुमची लँग्वेज बदललेली हवी आहे आणि तर तो सेवेकरी आहे. पण हे करण्यासाठी सात्विक गुण अपेक्षित आहे. रजस आणि तमसमध्ये हे होणार नाही. म्हणून ज्या वेळेला तमस आणि रजगुण वाढत राहतील, त्या वेळेला तुम्हाला स्पर्धा करावी लागेल, त्या वेळेला युद्ध करावं लागेल स्वतःचं स्वतःशी. इथं कोणी दुसरा तिसरा नाहीये. आणि ज्या वेळेला तुम्ही या स्पर्धेमध्ये जिंकाल, देव तुमच्या हातात आहे. कर लो दुनिया मुठ्ठी में. जे हवंय ते मिळवू शकता. कारण जी गोष्ट स्वयंपाकामध्ये एखादी भाजी असेल, पहिल्यांदा सुरुवातीला सगळ्यांचीच भाजी खराब होईल कदाचित. पण एकदा, दोनदा, तीनदा, चारदा ट्राय केल्यानंतर कदाचित 5व्यांदा ती एकदम व्यवस्थित जमली. जर ती 5व्यांदा व्यवस्थित जमली, तर 6व्यांदा सुद्धा व्यवस्थितच जमणार. 7व्यांदा सुद्धा व्यवस्थित जमणार आणि आयुष्यभर व्यवस्थितच जमणार. कारण तुम्हाला आता रेसिपी कळली, फॉर्म्युला कळलाय. मग जर एकदा एखादी गोष्ट तुम्ही अचीव्ह करू शकत असाल, तर आयुष्यभर करता यायला पाहिजे. ती होत नाही, कारण त्या मोमेंटला आपण तेवढ्या पुरते तिथपर्यंत पोहोचलेलो असतो. ज्या क्षणी ती गोष्ट घडते त्यानंतर आपण परत खाली उतरतो. सो पहिला नंबर मिळवणं एक वेळ सोपं आहे. पहिला नंबर टिकवणं हे जास्ती अवघड आहे. हे आपल्याला हा अध्याय क्रमांक 4 सांगतो. अनसूया माता का आपला आदर्श असली पाहिजे? तिचं जे कॅरेक्टर आहे, तिचं जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व आपल्यामध्ये उतरवता यायला पाहिजे. जर उतरवता आलं, तर साक्षात ब्रह्मा, विष्णू, महेश आपल्या दारात उभे राहतील. काय पाहिजे तुला माग. ब्रह्मा, विष्णू, महेश जर बाळ होऊ शकतात, त्याच्या पलीकडे आणखीन मोठी गोष्ट काहीच म्हणजे अशक्य नाहीये. म्हणजे त्या व्यक्तीला जमू शकतं, ते आपल्याही जमल्याला पाहिजे. फक्त त्याच्यासारखं वागता यायला पाहिजे. सो कोण किती प्रयत्न करतं ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि अशा प्रकारे हे गुरुचरित्राचा 4था अध्याय हा आपल्या स्वतःच्या डेव्हलपमेंटसाठी आपल्याला सहाय्यभूत ठरतो आणि म्हणून या नृसिंह आख्यानामध्ये हा अध्याय देण्यामागचं कारण, की तुम्ही स्वतःला ओळखलं पाहिजे. स्वतःचे आत्मचिंतन करायला पाहिजे, की माझं मन खरंच शांत आहे का? मला स्वप्न पडतायत. का स्वप्न पडतायत? कारण इतकं अशांत मन आहे. सतत काही ना काहीतरी विचार आपल्या डोक्यात चालूच आहेत. मग ह्या विचारांना जर थांबवता येत नसेल, मग आपण देव महाराजांनी आपल्यावरती कृपा करावी वगैरे ही इच्छा धरणं म्हणजे चुकीचंच आहे. महाराज म्हणतील, "तू तयार हो ना, मी तर द्यायलाच बसलेलो आहे." आणि त्याच अनुषंगाने आजचं आपलं स्तोत्र सुद्धा आहे. तर अशा प्रकारे
श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती आख्याने सिद्धनामधारक संवादे त्रैमूर्ती अवतार कथनम नाम चतुर्थोध्याय. अशा प्रकारे हा चौथा जो अध्याय आहे तो या ठिकाणी संपन्न झाला. नक्की ह्या अध्यायातून आपण आपल्या आयुष्याच्या दृष्टीने, कारण फक्त आत्री अनुसयांची गोष्ट, दत्त महाराजांचा जन्म एवढंच जर आपण गोष्ट पाहिली तर कदाचित त्या गोष्टीने आपल्या आयुष्यात काही फरक पडेल असं वाटत नाही. पण त्या गोष्टीमधून जर आपण काही शिकू शकलो तर निश्चित प्रकारे आपल्या आयुष्यात आपण फरक घडवून आणू शकतो. एवढं सामर्थ्य भगवंतांनी सगळ्यांनी आपल्याला दिलेलं आहे. कारण जे आपण सुरुवातीला बघितलं की सुरुवात कशाने झाली आहे, त्या आत्म्यापासून. जो आत्मा त्या परमात्म्याचा अंश आहे. त्यामुळे आत्मा आणि परमात्मा एवढंच ज्या जगामध्ये सत्य आहे, मग हे जर सत्य असेल तर मग माझ्यासाठी अशक्य काहीच असू शकत नाही. तर अशा प्रकारे हा आजचा अध्याय आपल्याला बऱ्याच अंशी शिकवून जातो. आणि याच्या पुढचं आपण जे स्तोत्र म्हणणार आहोत हे आदिशक्ती पार्वती माता आणि भगवान शंकर यांच्यामधला संवाद आहे. की अनेक जे ऋषी आहेत, हे सगळे ऋषी जे आहेत ते व्यासमुनींकडे गेले आणि ह्या व्यासमुनींना त्यांनी अशी विचारणा केली, कारण व्यासमुनी म्हणजे सर्व ज्ञानाचा भांडार. आणि ह्या ऋषीमुनींना असे त्यांनी विचारणा केली की प्रत्येक दुःखासाठी वेगवेगळे पर्याय दिले जातात, तोडगे वेगळे, हे करा, ते करा, ते करा, एवढं सगळं करायला होतात. काय काय करायचं? आता उद्या आर्थिक प्राप्तीसाठी चाललो कार्तिक स्वामी दर्शनाला, पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करतोय, ह्याच्यासाठी हा वेगळा प्रश्न, मग ह्याच्यासाठी शंकराची सेवा. असे प्रत्येक दुःखासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा आहेत. त्यामुळे कधी कधी एखाद्याला प्रश्न पडू शकतो किती करायचं, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी नवीनच करत राहायचं. तसं कदाचित त्या ऋषीमुनींनाही प्रश्न पडला की एवढं सगळं करण्यापेक्षा असं काही नाहीये का की जे एकच केलं म्हणजे सगळ्यांना मिळेल. असं ते व्यासमुनींना विचारायला येतात. आणि व्यासमुनी म्हणतात की तुम्ही फार छान प्रश्न केलेला आहे आणि ह्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. आणि ह्याचं उत्तर साक्षात भगवान शंकरांनी दिलंय. मग त्यांनी ती गोष्ट, व्यासमुनींनी घडलेली गोष्ट सांगायला सुरुवात केली की एक दिवशी माता पार्वती सुद्धा हाच प्रश्न भगवंताला विचारते की हे भगवान, की ह्या सृष्टीमध्ये असं काय आहे की ज्याच्या उपासनेने हे सगळं जे काही मला प्राप्त करायची ज्या काही गोष्टी असतील, प्रापंचिक असो अथवा पारमार्थिक असो, ह्या सगळ्या गोष्टींची मला प्राप्ती होईल, असं मला तुम्ही काहीतरी सांगा. तर भगवान शंकर शेवटी बायको आहे, त्यामुळे बायकोने एवढा छान प्रश्न केल्यानंतर आनंदित होतात आणि ते म्हणतात एक काम करूया, आपण थोडंसं फिरायला जाऊया. आणि म्हणून माता पार्वती आणि भगवान शंकर हे फिरायला जातात आणि एका ठिकाणी, एका गर्द जंगलामध्ये दोघेही त्या ठिकाणी थांबतात. तिथं थांबल्यानंतर माता पार्वतीला एक आश्चर्यकारक अशी गोष्ट दिसते की एक धिप्पाड असा एक भिल्ल असतो, आदिवासी व्यक्ती. आणि तो त्या ठिकाणी कुऱ्हाड घेऊन आलेला आहे आणि तो आपली झाडं वगैरे तोडण्याचा तयारीत असतो. त्यानंतर एक वाघ असतो, अतिशय रुद्ररूप, त्याचं भयंकर असं दात आणि नख जी आहेत ते अतिशय तीव्र आणि मोठी असतात, असा तो वाघ त्या ठिकाणी दिसतो. त्याच्या शेजारीच एक, म्हणजे तिथं फिरणारा एक मृग म्हणजे हरिण जे आहे, ते हरिण त्या ठिकाणी त्या पार्वती मातेला दिसतं. अतिशय धिप्पाड हरिण, एकदम दिसायला सुंदर. आणि ते त्या वाघासमोर अतिशय आनंदात खेळत बागडत असतं. त्याचं त्याचं जे काही गवत खाणं असेल तोच ते सगळं पाहत असते. आणि त्या ठिकाणावरून एक हरिण जे आहे ते हरिण बघून त्या वाघाला जी आहे ती भीती वाटते आणि वाघ पळून जातो. तर माता पार्वतीला थोडंसं आश्चर्य वाटतं आणि ती भगवान शंकरांना म्हणते की हे देवा, हे काय आहे? हे बघा बरं किती विचित्र आहे. की एक वाघ हरणाला बघून पळून चाललाय आणि हे काय आहे? आणि भगवान शंकर ते त्या ठिकाणी पाहतात आणि ते बघता क्षणी त्यांना समजतं हे काय आहे. आणि तिथून त्या गोष्टीला किंवा त्या स्तोत्राला सुरुवात होते. आणि मग भगवान शंकर जे आहेत ते माता पार्वतीला असं सांगतात की माझ्यापासून लपून राहील असं ह्या सृष्टीमध्ये काही नाही. आणि म्हणून मी तुला ह्याची गोष्ट सांगतो की तो जो भिल्ल आहे, हा भिल्ल नसून तो एक ऋषी आहे. तुला जो काही त्या भिल्ल स्वरूपामध्ये व्यक्ती दिसतोय तो ऋषी आहे. आणि ह्या ऋषींनी दल्लान म्हणून एक ऋषी होते, दलादन, सॉरी, दलादन नावाचे एक ऋषी होते. त्या दलादन ऋषींची गोष्ट भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात की हे दलादन ऋषी जे होते त्यांना हे माहिती होतं की दत्त महाराज हे स्मर्तृगामी आहेत, स्मरण करता क्षणी दर्शन देणारे, असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. पण मनामध्ये शंका आहे, खरंच भेटतात का? आणि म्हणून त्यांनी भगवान दत्तात्रयांचं मनामध्ये स्मरण केलं परीक्षा घेण्यासाठी. आणि पुढच्या क्षणी भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी प्रकट होतात आणि त्यांना दर्शन देतात. मग ते मनामध्ये खजील होतात आणि दत्त महाराजांना बसायला आसन वगैरे देतात आणि महाराजांना विनवणी करतात की महाराज, चुकलं माझं, मी तुमची परीक्षा घेण्यासाठी, की तुम्ही स्मर्तुगामी आहात असं म्हणतात, की स्मरण करता क्षणी तुम्ही धावून येतात, म्हणून मी ती परीक्षा घेत होतो, माझं चुकलं म्हणून.
तर दत्त महाराज म्हणतात, काही हरकत नाही, मी जो माझं स्मरण करेल, चांगल्या भावनेने करेल किंवा वाईट भावनेने करेल, मी दोन्ही ठिकाणी त्वरित हजर होतो. तुला काय पाहिजे ते माग. ते बिचारे ऋषी जे आहेत, दलादन ऋषी, ते अतिशय नम्र होतात आणि महाराजांना असं म्हणतात, महाराज काहीच नकोय मला, तुमचं दर्शन झालं ह्याच्यातच सगळं पावलं. तर त्यावेळेला स्वतः दत्त महाराजांनी त्या ऋषींना सांगितलं की मी माझं वज्रकवच तुला देतो आणि ह्या वज्रकवचाचं जो कोणी पठण करेल त्याला सगळं त्याचं ज्या काही मनोवांछित इच्छा असतील त्या सगळ्या त्याला मिळतील, असं ते वज्रकवच स्वतः दत्त महाराजांनी सांगितलं. ते आपण आज या ठिकाणी म्हणणार आहोत. थोडंसं मोठं आहे, ग्रुपवरती आपल्याला सगळ्यांना पाठवलं आहे. आपण प्रयत्न करूया की आपल्या चालीमध्ये म्हणण्याचा आपण त्याला प्रयत्न, अनुष्टुप छंद आहे त्यामुळे आपण जसं दुर्गा सप्तशती वाचतो त्या पद्धतीने आपण त्या चालीमध्ये म्हणायचं आहे, त्यामुळे अनुष्टुप छंदामध्ये ते लिहिलेलं आहे. श्री दत्तात्रेय कवच श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. ऋषय ऊचुः कथं संकल्प सिद्धि स्वाद्वैव्यास कलयुगे धर्मार्थ काम मोक्षाणां साधनं किमुदावृतं. व्यास उवाच शृण्वन्तु ऋषयः सर्वे शीघ्रं संकल्प साधनं सकृदुच्चारमात्रेण भोगमोक्षप्रदायकं गौरीशृङ्गे हिमवतः कल्पवृक्षोपशोभितं दीप्ते दिव्य महारत्न हेम मंडप मध्यगम रत्नसिंहासनासीनं प्रसन्नं परमेश्वर मंदस्मित मुखां भोजं शंकरं प्राह पार्वती. श्री देव्योवाच. देवी विचारती, देवदेव महादेव लोक शंकर शंकर मंत्रजालानि सर्वाणि यंत्रजालानि कृत्सशः तंत्रजालान्यनेकानि मया त्वत्तः श्रुतानि वै इदानीं मम दृष्टुमिच्छामि विशेषणं महीतलम् इत्युदीरितमाकर्ण्यं पार्वत्या परमेश्वर करेणामृज्य सन्तोषां पार्वतीं प्रत्यभाषत मयेदानीं त्वया सार्धं वृषमारुह्य गम्यते. इत्युक्त्वा वृषमारुह्य पार्वत्याः सह शङ्करा ययौ भूमण्डल दृष्टं गौर्या चित्राणि दर्शयन् क्वचित् विद्याचलप्रान्ते महारण्ये सुदुर्गमे तत्र व्याहृते मायातं भिल्लं परशुधारिणं वर्ध्यमानं महाव्याघ्रं नखद्रष्टाभिरावृतम् अतीव चित्रचारित्र्यं वज्रकाय समायुतम् अप्रयन्तमनायासं खिन्नं सुखमास्थितं पलायन्तं मृगं पश्चात् व्याघ्रो भित्या पलायितः. एतदाश्चर्यमालोक्य पार्वती प्राह शङ्करम्. श्री पार्वती उवाच किम् आश्चर्यं किमाश्चर्यम् अग्रे शम्भो निरीक्षताम्. इत्युक्तः सः ततः शम्भो दृष्ट्वा प्राह पुराणवित्. श्रीशङ्कर उवाच गौरी वक्ष्यामि ते चित्रं वाग्मानसगोचरम् अदृष्टपूर्वम् अस्माभिः नास्ति किञ्चिन न कुत्रचित् मया सम्यक् समासेन वक्ष्यते शृणु पार्वती. अयं दूरश्रवा नाम भिल्ल परमधार्मिका सामित्कुशप्रसूनानि कन्नमूलफलादिकं प्रत्यहं विपिनं गत्वा समादाय प्रयासतः प्रिये पूर्वं मुनीन्द्रेभ्यः प्रयच्छति न वाञ्छति ते अपि तस्मिन्नपि दयां कुर्वति सर्वमौनिनः. दलादनो महायोगी वसन्नेव निजाश्रमे कदाचित् स्मरत सिद्धं दत्तात्रेय दिगंबर. दत्तात्रेय स्मरतृगामी चेतिहासं परीक्षितु तत्क्षणात् सोऽपि योगेन्द्रो दत्तात्रेय उपस्थितः. तद्दृष्ट्वाश्चर्यतोषाभ्यां दलादनं महामुनि सम्पुजाग्रे निषीदन्त दत्तात्रेयम उवाच तं मयोपहूत सम्प्राप्तो दत्तात्रेय महामुने स्मर्तृगामी त्वमित्येतत् किवदन्ति परीक्षितुं मयाद्य संस्मृतोऽसि त्वम् अपराधं क्षमस्व मे. दत्तात्रेयो मुनिं प्राह मम प्रकृतिरिद्दशे अभक्त्या वा सुभक्त्या वा यः स्मरेण मां मन्यतिः तदानीं तमुपागत्य ददानीं तदभीप्सिता. दत्तात्रेयो मुनि प्राह दलादन मुनीश्वरं यदिष्टं तत् वृष्णीष्व त्वं यत् प्राप्तोऽहं त्वया स्मृतः. दत्तात्रेयं मुनि प्राह मया किमपि नोच्यते त्वच्चिते यत्सितं तन्मे प्रयच्छ मुनिपांगवा. आता दत्त महाराज हे कवच देत आहेत. श्री दत्तात्रेय उवाच ममास्ति वज्रकवचं गृहाण्येत्य वदन् मुनि तथेत्यङ्गीकृतवते दलादन मुनये मुनि
स्ववज्रकवचं प्राह ऋषिच्छन्द पुरस्सरम् न्यासं ध्यानं फलं तत्र प्रयोजनमशेषतः। अस्य श्री दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्रमन्त्रस्य किरातरूपी महारुद्र ऋषिः अनुष्टुपछंदः दत्तात्रेय देवता। आता हे कवच आहे, कवच म्हणजे चिलखत। आता हे चिलखत आपल्याला सोडवण्यासाठी आपण न्यास करतो आहोत। श्री दत्तात्रेय देवता द्राम बीजम आम शक्ति क्रौं कीलकम ओम आम आत्मने नमः ओम द्रीं मनसे नमः ओम आम द्रीं श्रीं सहु ओम क्लां क्लीं क्लूं क्लैं क्लूं क्लः श्री दत्तात्रेय प्रसाद सिद्ध्यर्थे जपे विनियोगः। करन्यास ओम द्राम अंगुष्ठाभ्यां नमः ओम द्रीं तर्जनीभ्यां नमः ओम द्रुं मध्यमाभ्यां नमः ओम द्रीं अनामिकाभ्यां नमः ओम द्रौं कनिष्ठिकाभ्यां नमः ओम द्रः करतलपृष्ठाभ्यां नमः अथ हृदयाय न्यासः ओम द्रां हृदयाय नमः ओम द्रीं शिरसे स्वाहा ओम द्रुं शिखाय वषड ओम द्रुं कवचाय हुं ओम द्रौं नेत्रदयाय वौषड ओम द्रः अस्त्राय पट ओम भूभुवस्वः स्वरोमिति दिग्मन्दः। ध्यानम् जगदं कुरु गन्धाय सच्चिदानन्दमूर्तये दत्तात्रेयाय योगिश्च चन्द्राय परमात्मने कदा योगी कदा भोगी कदा नग्न पिशाचवद दत्तात्रेय हरि साक्षात् भुक्ति मुक्ति प्रदायक वाराणसी पुरस्नाये कोल्हापुर जपादरः माहुरीपुर भिक्षाक्षी सय्यशायी दिगंबरः इंद्रनील समाकारः चंद्रकांति समद्भुतिः वैंगुर्य सदृश स्फूर्ति चलत् किंचित जटाधर स्निग्ध धावल्ययुक्ताक्षो अत्यन्नील कनिकेह भ्रुवक्षः श्मशूलिनांक शशांक सदृशाननः हास निर्जित निहार कंठ निर्जित कंबुकः मांसलाक्षो दीर्घबाहु पाणिर् निर्जित पल्लवः विशालपीन वक्षाश्च ताम्रपाणिर्दलोदरः पृथुल श्रोणि ललितो विशाल जघनस्थल रंभास्तंभो मानोरुचारु पूर्वैक जंगकः गूढगुल्फ कुर्मपृष्ठो लसत्पादो परिस्थिलः रक्तारविंद सदृश्य रमणीय पदाधर जरमांबंधरो योगी स्मर्तुगामी क्षणे क्षणे ज्ञानोपदेशो निरतो विपद्धरण दीक्षितः सिद्धासन समासीन ऋजुकायोः हसन्मुखा वामहस्तेन वरदो दक्षिणेनां भयंकरः बालन्मत्तपिशाचिभिः क्वचित् दुःखः परीक्षितः त्यागी भोगी महायोगी नित्यानंदो निरंजनः सर्वरूपी सर्वदाता सर्वगः सर्वकामदः भस्मोद्दुलित सर्वांगो महापातकनाशनः भुक्तिप्रदो मुक्तिदाता जीवन मुक्त न संशयः एवं ध्यात्वान् अन्यन्यचित्तो मद्वज्र कवचं पठेत् मामेव पश्य सर्वत्र स मया सह संचरेत् दिगंबरं भस्म सुगंधलेपनं चक्रं त्रिशूलं गरुडं गदायुधं पद्मासनं योगी मुनींद्र वंदितं दत्तेति नाम स्मरेण नित्यम। या ठिकाणी महाराजांची मनोमन पंचोपचार पूजा करायचे। महाराजांना गंध अक्षता हळद कुंकू फूल व्हायचं, अगरबत्ती ओवाळायची आणि निरंजन देवा दाखवून नैवेद्य दाखवायचा। मनातल्या मनात करा। ओम द्राम चिरंजीविने नमः अथ वज्रकवचम् ओम दत्तात्रेय शिरः पातु सहस्राब्जेषु संस्थिता भालं पात्वानुसूयेय चंद्रमण्डलमध्यगा कूर्चमनोमयं पातु हं क्षं द्विदल पद्मभुः ज्योतिरूपयोक्षणे पातु पातु शब्दात्मका श्रुति नासिकां पातु गन्धात्मा मुखं पातु रसात्मकः जिह्वां वेदात्मकां पातु दन्तुष्टो पातु धार्मिका कपोलवत्रिभिः पातु पात्वशेषं ममान्वित स्वरात्मा षोडशाराब्जस्थित स्वात्मावतादगलं स्कन्धो चन्द्रानुजः पातु भुजो पातु कृतादिभुः जत्रुणी शत्रुजित् पातु पातु वक्षस्थलं हरि कादिठां दत्वाश रपद्मगो मरुत्वात्मकः योगीश्वरेश्वर पातु हृदयं हृदयस्थितः पार्श्वे हरि पार्श्ववर्ती पातु पार्श्वस्थितः स्मृतः हठयोगादि योगज्ञः कुक्षी पातु कृपानिधि डकरादि फकारांत दशाक्षर रसिरुहे नाभिस्थले वर्तमानो नाभिवन्यात्मकोऽवतु वह्नितदत्मयो योगी रक्षातात्मा तान्मणिपूरकम् कटिं कटिस्थ ब्रह्मांड वासुदेवा
मकोवतु वकारदेळकारान्त श्रतपत्राम्बुजबोधका जलतत्त्वमयो योगी स्वादिष्टानं ममावतु सिद्धासनसमासीन उरु सिद्धेश्वरोऽवतु वादिसान् वादिसान्त चतुष्पत्र सरोरु हनिबोधकः मूलाधारं महीरूपो रक्षताद्वीर्यनिग्रहे पुष्टं च सर्वतः पातु जानुन्यस्तकराम्बुज जङ्घे पात्ववधून्तेन्द्र पात्वङ्घ्री तीर्थपावन सर्वाङ्ग पातु सर्वात्मा रोमाण्यवतु केशवा चर्म चर्माम्बर पातु रक्तं भक्तिप्रियोऽवतु मांसं मांसकरः पातु मज्जा मज्जात्मकोऽवतु अस्ति निस्तिरधिपायान् मेधां वेदः प्रपालयेत् शुक्रं सुखकरं पातुं चित्तं पातु दृढाकृति मनोबुद्ध्यहंकारं ऋषिकेशात्मकोऽवतु कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यज बन्धुन् बन्धुत्तमा पायाच् शत्रुभ्यः पातु शत्रुजित् गृहाराम धनक्षेत्र पुत्रादिच्छ करोन्वतु भार्या प्रकृतिवित् पातु पश्वादीन् पातु श्राङ्गभूत् प्राणापान्तु प्रधानज्ञो भक्षादीपान्तु भास्करः सुखं चन्द्रात्मकं पातु दुःखात् पातु पुरान्तकः पशुन् पशुपति पातु भूतिं भूतेश्वरो मम प्राच्यां विषहर पातु पात्वाग्नेयमुखान्तकः याम्या धर्मात्मकः पातु नैऋत्या सर्ववैरिभृत् वराह पातु वारुण्या वायव्यां प्राणदोवतु कौबेर्यां धनदः पातु पात्वेशान्यां महागुरु ऊर्ध्वं पातु महासिद्धा पात्वधस्ता जटाधर रक्षहीनं तु यस्तानं रक्षत्वादिमुनीश्वर मालामन्त्रजपं हृदयादिन्यास एतन्मे वज्रकवचं य पठेद शृणुयादपि वज्रकाय चिरञ्जीवी दत्तात्रेयो अहं ब्रुवं त्यागी भोगी महायोगी सुख दुःख विवर्जित सर्वत्र सिद्ध संकल्पो जीवन मुक्तोद्य वर्तते इत्युक्तानन्तरते योगी दत्तात्रेयो दिगंबरः दलादलोऽपि त्यज्त्वा जीवन मुक्तः वर्तते भिल्लो दूरश्रवा नाम तदानीं श्रुतवानिदं सुकृतश्रवणमात्रेण वज्राङ्गो भवदप्यसौ वज्रकवचं दत्तात्रेयस्य योगिनः श्रुत्वा शेषं शम्भुमुखात् पुनरव्याह पार्वती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. हे भगवान शंकरांनी पार्वतीला दत्तात्रयांची महती फार सुंदररित्या सांगितली आहे. आपण प्रार्थना घेऊया आणि सगळ्यांसाठी आपण ओपन करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी माईक आपला चालू करा, म्हणजे मला इथे दिसेल तुमचा हात वरती झालेला. त्यांचा माईक अनम्यूट होईल. कोणाला काही विचारायचं असेल तर सांगा. तुमच्या माईक वरती क्लिक करा म्हणजे माईक तो अनलॉक होईल. चमेली जावळे, उज्ज्वला फापाळे, काही बोलायचंय? कोणाला काय बोलायचंय का हात वरती करा, माईक हे करू, अन्यथा आपण मीटिंग एंड होईल. कारण आपण माईक म्यूट करत नाही म्हणून आज हे सगळ्यांचे माईक लॉक करायला लागले. त्यामुळे कदाचित बोलता येईल किंवा कदाचित नाही बोलता येणार. तो हात वरती केले तरच समजेल. उज्ज्वला घाडगे, रेगे, अश्विनी सरफाळे, साक्षी, तुमची माईक अनम्यूट केले, तुम्ही बोलू शकता. पूर्वा पाटील, श्री स्वामी समर्थ. हा बोला. मी एका ठिकाणी वाचलं होतं की परमेश्वर सहज साध्य आहे, कष्ट साध्य नाही. तर या संदर्भात काही सांगू शकाल? तेच तत्व सांगितलं ना, सहजच साध्य. आपण मागच्या पहिल्या अध्यायातच बघितलं ना की हे सोपंच आहे, आपण त्याला खूप अवघड करून बसलोय. आपण ह्या
मोहमायेमध्ये इतकं अडकून गेलोय की त्यालाच आपण खरं मानत बसलोय आणि म्हणून आपल्याला ते अवघड वाटतंय. जोपर्यंत आपण त्याच्याकडे इग्नोरन्स करणार नाही त्या मायेकडे, जे डोळ्यांनी दिसते ते खरं नाहीये आणि जे नाही दिसत आहे हे सगळं करणारा तोच परमेश्वर आहे. हे जोपर्यंत आपण पाहणार नाही तोपर्यंत आपल्याला नाही जमणार. आणि ज्यावेळेला हे ज्ञान येईल त्यावेळेला ते सहजच आहे. म्हणजे जसं म्हणतात की जो सॅटेलाइट पाठवला जातो तो सॅटेलाइटला त्या पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर पाठवण्यापर्यंत मेहनत घ्यावी लागते. पण जसंही त्या सर्कलच्या बाहेर पडतो त्याला काही मेहनत नाही. ते ऑटोमॅटिक फ्लो चालू राहतो. तसं हे सुरुवात मायेतनं बाहेर पडण्यासाठी मेहनत आहे. पण एकदा ती गेली की नंतर आपल्याला सगळं सुजलाम सुफलामच आहे. त्यामुळे इझीच आहे तो. सहजच साध्य आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. हा हॅलो. बोला उज्ज्वला ताई. हा बोला. हा श्री स्वामी समर्थ. मी एकदा शाळेत निघालेली तर कुलूप लावलेलं आणि एक व्यक्ती अशी आली की ते म्हटले आम्हाला चपाती भाकरी काहीतरी असं द्या. तर मी घरी म्हणजे कुलूप उघडून त्यांना ताजी चपाती करून दिली आणि त्याच्यानंतर मी निघून गेली शाळेत. तर तीच व्यक्ती माझ्या मैत्रिणीकडे गेली थोड्या वेळानं आणि म्हणाली की शाळेत जाणारी जी मॅडम होती त्यांनी मला चपाती करून दिली आणि कच्चीच दिली. मग माझ्या मैत्रिणीनं मला सांगितलं की असं असं झालं. मग मला एवढं वाईट वाटलं की म्हणजे मी निघालेली पाठीमागे येऊन तिला चपाती करून दिली आणि ती मला अशी म्हणाली. मग ती मला दिसली की मला खूप राग येतोय. आणि ती व्यक्ती सतत येते आमच्या इकडं. की म्हणजे आपण हिला एवढं देऊन पण ही व्यक्ती अशी म्हणते. म्हणजे द्यायचं की नाही असं पण म्हणजे असं डोक्यात येतं. हा यालाच म्हणतात रजगुण. की हा रजगुण काय असतो की आपण केल्यानंतर त्याच्या रिटर्न्सची अपेक्षा ठेवून असतो. आणि सत्वगुण असतो की तुम्ही केलं ना सोडून द्या ना. त्याला कसं वाटलं तो त्याचा प्रश्न आहे ना. तुमचा प्रश्न थोडी आहे. तुम्ही चांगल्या भावनेनेच केलंय ना. तुम्ही त्याच्यामध्ये कुठलंही त्याला मुद्दामून काहीतरी खराब द्यायचं म्हणून दिलंय का? ठीक आहे. हॅलो. श्री स्वामी. हॅलो हा हॅलो श्री स्वामी. हॅलो हा हॅलो बोला हेमराजजी. शिवराज काळे बोलतो. बोला. मला एक प्रश्न विचारायचा होता. 3 दिवसाचं पारायण करू शकतो का आपण नाही 7 दिवसाचं. गुरुचरित्राचं? 7 दिवस. 3 दिवसाचं नाही करू शकत ना? 3 दिवसाचं नाही होत ना? नाही 7 दिवसाचं मिनिमम ना? सप्ताह पद्धतीनेच करा. बरं ठीक आहे. अजून कोणी आहे? अनिल बहिरवाडे तुम्ही हात वरती केला होता. नंतर आणखीन कोणतरी एक जण होता. ठीक आहे मग आपण मीटिंग एंड करूया. माहिती कोणी हात वरती नाही केलेलं दिसत आहे. काय असेल तर उद्या हे करा. जर सगळ्यांनी माईक म्यूट ठेवले रोजच्या यायला तर मग काही प्रॉब्लेम येणार नाही. लॉक करायची वेळ येणार नाही. आपण सगळ्यांनी काळजी घेऊन एकमेकांना सहकार्य करूया एवढीच आपल्याला विनंती. स्वाती तुम्हाला काही बोलायचंय का? हा तुम्ही दादा म्हणलात ना आपल्या शरीरामध्ये अष्टचक्र राहतात. नाही हॅलो कळलं मला काय विचारायचं. हॅलो हॅलो हा दादा, बोला ना. आपल्या शरीरामध्ये अष्टचक्र राहतात म्हणलात ना तुम्ही. आणि ते सप्त अष्टचक्र जागृत सात करता येतात का? 7 चक्र 7. ते जागृत करता येतात की? जागृत करता येतात ना. ते आपल्याला जमते की काय ते जास्त असे साधू वगैरे योगी असताना आपल्याला गुरूंना शरण जायला जमतं. मग गुरु पुढचं मार्गदर्शन करतो त्या पद्धतीने करावं. हा श्री स्वामी समर्थ दादा. श्री स्वामी. ठीक आहे आपण मीटिंग करूया. श्री स्वामी समर्थ.